राजवीर अकॅडमी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत आहे। चला मित्रांनो, तर आज आपण पुढील टॉपिक पाहणार आहोत आणि तर पुढील टॉपिक म्हणजेच काय आहे आपल्याला त्रिकोणाच्या समरूपतेच्या कसोट्या। तर या ठिकाणी आपल्याला त्रिकोणाच्या समरूपतेच्या कसोट्या हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर या ठिकाणी पहा, आपल्या चॅप्टरचं नाव होतं समरूपता। ओके, पण आपण समरूपता काय हे पाहिलं नव्हतं त्या ठिकाणी, कारण आपल्याला हा पुढे टॉपिक पाहायचा होता म्हणून आपण तो पाहिलेला नव्हता। तर आपण दोन शब्द या ठिकाणी आपण पाहिलेले आहेत। दोन शब्द कोणते ऐकलेले आहेत हे अगोदर आपण नववीच्या क्लासमध्ये 8वीच्या क्लासमध्ये सुद्धा पाहिलेले आहेत आणि ते दोन म्हणजेच कोणते या ठिकाणी मी बोर्डवरती लिहिलेले आहेत। एक आहे एकरूप त्रिकोण आणि दुसरा आहे समरूप त्रिकोण। समरूप म्हणजे समरूपता हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे, पण त्या ठिकाणी आपल्याला एकरूप त्रिकोण हा सुद्धा झालेला आहे। मग एकरूप त्रिकोण केव्हा म्हणायचं? दोन त्रिकोणमध्ये जर आपण या ठिकाणी जर पाहिलं एकरूप त्रिकोण केव्हा होतात, तर या ठिकाणी आपल्याला एकरूप त्रिकोण यांची व्याख्या काय सांगता येईल? ओके, दोन त्रिकोणांमध्ये आपण एकरूप त्रिकोण हे दोन त्रिकोणांमध्ये ठरवणार आहे। दोन त्रिकोणांमध्ये शिरोबिंदूमधील एकास एक संगतीनुसार होणारे संगत कोण एकरूप असतील, एक संगत कोण जर एकरूप होत असतील आणि त्यांच्या संगत बाजू ह्या सुद्धा कशा असतील? एकरूप असतील, तर संगत बाजू सुद्धा काय आहेत? एकरूपच आहेत। तर ते दोन त्रिकोण काय आहेत? एकरूप त्रिकोण आहेत हे आपण या ठिकाणी सांगता येईल। म्हणजे दोन त्रिकोण एकरूप केव्हा होतील? तर त्यांच्या एकास एक संगती म्हटलं शिरोबिंदूमधील एकास एक संगती। तर शिरोबिंदू म्हणजे एक्स हा शिरोबिंदू आहे, या ठिकाणी पी आहे, म्हणजे एक्स आणि पी, तर हे यांची एकास एक संगती झाली। ओके, तर हे कसे असायला पाहिजेत? कोणांच्या जोड्या एकरूप असायला पाहिजेत। म्हणजेच काय सांगता येईल आपल्याला? या ठिकाणी कोण एक्स आणि कोण पी हे दोन कसे असायला पाहिजेत? एकरूप असायला पाहिजेत। तर या ठिकाणी कोण पी, यानंतर कोण वाय आणि या ठिकाणी कोण क्यू हे एकरूप असायला पाहिजेत। ओके, नंतर या ठिकाणी कोण झेड आणि या ठिकाणी कोण आर हे सुद्धा कसे असायला पाहिजेत? एकरूप असायला पाहिजेत। ओके, असे जर असतील तर हे झाल्या कोणाच्या जोड्या एकरूप झाल्या। नंतर बाजूंच्या जोड्या सुद्धा आपल्याला काय सांगितले? संगत बाजूंच्या जोड्या सुद्धा एकरूप असायला पाहिजे। संगत बाजू म्हणजे काय? पहिल्या त्रिकोणाची एक्स वाय, दुसऱ्या त्रिकोणाची पी क्यू, म्हणजेच या ठिकाणी काय घेणार? बाजू पहिल्या त्रिकोणाची एक्स वाय एकरूप, संगत बाजू कोणती आहे? दुसऱ्या त्रिकोणाची या ठिकाणी पी क्यू आहे। नंतर दुसऱ्या त्रिकोणाची काय येईल? बाजू वाय झेड, तर दुसऱ्या त्रिकोणाची काय येईल? बाजू क्यू आर, हे संगत बाजू झाली, वाय झेडची संगत बाजू क्यू आर। नंतर तिसरी बाजू आपण पहिल्या त्रिकोणाची घेऊ एक्स झेड, तर दुसऱ्या त्रिकोणाची संगत बाजू काय असणार? एक्स झेड बरोबर पी आर। म्हणजे पहा, ह्यात कोणाच्या जोड्या, संगत कोणाच्या जोड्या एकरूप आहेत आणि संगत बाजूच्या जोड्या सुद्धा काय आहेत? एकरूप आहेत। मग अशा जर एकरूप असतील तर त्या दोन त्रिकोणांचं काय म्हणायचं? एकरूप त्रिकोण। तर अशा प्रकारे आपल्याला एकरूप त्रिकोण काय हे या ठिकाणी पाहता येईल। तर यानंतर आपल्याला पाहायचं आहे समरूप त्रिकोण। आता समरूप त्रिकोण आहेत आणि आपल्याला त्यानंतर पॉईंट पण तोच आहे, त्रिकोणाच्या समरूपतेच्या कसोट्या। म्हणजे ह्या टॉपिकवरतीच आपल्याला आधारित काय पाहिजे? तर कसोट्या सुद्धा पाहिजे आहेत। तर या ठिकाणी याप्रमाणेच आपल्याला ठरवता येईल। दोन त्रिकोणांमध्ये सांगता येईल, कारण त्रिकोण दोन आपण आहेत। दोन त्रिकोणांमध्ये ओके शिरोबिंदूमधील एकास एक संगतीनुसार, शिरोबिंदूची एकास एक संगतीनुसार ओके होणारे संगत कोण एकरूप असतील। यामध्ये सुद्धा आपण ज्याप्रमाणे इकडे सांगितले होते की होणारे संगत कोण एकरूप आहेत, त्याचप्रमाणे समरूप त्रिकोणांमध्ये सुद्धा होणारे संगत कोण कसे पाहिजेत? एकरूपच पाहिजेत। आणि संगत बाजू यांच्या ज्या संगत बाजू हे काय पाहिजेत? तीनही संगत बाजू हे कशा पाहिजेत? एकाच प्रमाणात पाहिजेत। ओके, म्हणजे गुणोत्तरात पाहिजेत। ओके, म्हणजे त्यांचं गुणोत्तर कसं असणार आहे? समान असणार। एकाच प्रमाणात म्हणजे काय? त्यांचं गुणोत्तर सारखं असायला पाहिजे। जर असे असतील तर ते दोन त्रिकोण कसे आहेत? मग समजायचं ते दोन त्रिकोण समरूप आहेत। म्हणजे लक्षात काय ठेवायचं? समरूप त्रिकोण दोन केव्हा होऊ शकतात? तर त्यांचे संगत कोण हे एकरूप असायला पाहिजेत। ओके, आणि त्यांचे संगत बाजू हे कशा पाहिजेत? एकाच प्रमाणात पाहिजेत। ओके, असे जर असतील तर ते दोन त्रिकोण कसे असतात? मग समरूप। म्हणजे पहा, फक्त यामध्ये बाजूंमध्ये फरक आहे, कोणतं दोघांमध्ये सारखेच आहेत। इथे बाजू एकरूप होत्या आणि या ठिकाणी बाजू काय आहेत? संगत बाजू प्रमाणात आहेत। ओके, तर या एवढा फरक आहे दोन याच्यामध्ये। तर आपण पाहूया यामध्ये काय अडचण घेता येईल आपल्याला? कोण ए बरोबर आपल्याला काय घेता येईल? कोण जे घेता येईल। ओके, नंतर कोण बी बरोबर या ठिकाणी काय घेता येईल? कोण के, म्हणजे कोण बी एकरूप कोण के हे एकरूप असायला पाहिजेत। कोण सी हा एकरूप असेल, कोण सी हा कोणाबरोबर एकरूप असेल? कोण यल बरोबर। ओके, तर या ठिकाणी आपल्याला हे झाले कोणांसाठी। नंतर बाजूंसाठी, बाजू कशा पाहिजेत आपल्याला? या ठिकाणी बाजू प्रमाणात पाहिजेत। ओके, बाजू प्रमाणात म्हणजे बाजू प्रमाणात म्हणजेच काय? संगत बाजू। म्हणजेच या ठिकाणी ए बी ही बाजू असेल, ए बी बरोबर या ठिकाणी संगत बाजू कोणती आहे? जे के, म्हणजे याचं गुणोत्तर घ्यायचं आणि हे गुणोत्तर एकाच प्रमाणात म्हटलं म्हणजे गुणोत्तर समान असायला पाहिजे। नंतर बी सी छेद काय घेता येईल आपल्याला? या ठिकाणी के यल बरोबर या ठिकाणी ए सी छेद जे यल। ओके, तर हे अशा प्रकारे बाजू प्रमाणात आणि कोण एकरूप असे जर असतील तर हे झाले समरूप त्रिकोण। तर या ठिकाणी आपल्याला पेज नंबर 16वरती आपल्याला त्रिकोणाच्या समरूपतेच्या काही कसोट्या दिलेल्या आहेत। तर त्या ठिकाणी समरूपतेच्या कसोट्या म्हणजे काय असतं हे त्या ठिकाणी पहा, आपल्याला पेज नंबर 16वरती दिलेलं आहे। तर त्या ठिकाणी आपल्याला काय म्हटलं ते पहा, दोन त्रिकोण समरूप असण्यासाठी त्यांच्या तिन्ही संगत बाजू काय असायला पाहिजेत?
संगत बाजू म्हटले, तीनही संगत बाजू आपण कशा लिहिल्या, तीनही संगत बाजू कशा असायला पाहिजेत, प्रमाणात असायला पाहिजेत आणि त्यांचे संगत कोण हे कसे असायला पाहिजे, एकरूप असायला पाहिजेत. जर अशा कंडिशन असतील तर ह्या ज्या कंडिशन आहेत किंवा ह्या ज्या अटी आहेत, ह्या अटी जर असतील अशा, तर आपल्याला काय सांगायचे, दोन त्रिकोण कसे आहेत, समरूप त्रिकोण आहेत. म्हणजे या ठिकाणी किती अटी झाल्या, सर्व कोणांच्या 3 अटी झाल्या आणि बाजूंच्या 3 अटी झाल्या, म्हणजे सर्व मिळून 6 अटी झाल्या. परंतु ह्या 6 अटींपैकी जर आपण विशिष्ट म्हणजे काही ठराविक अटी जर आपण घेतल्या तर त्या अटींमुळे काय होतात, हे दोन त्रिकोण समरूप आहेत असं आपल्याला सांगता येतं. ओके, काही ठराविक 6 पैकी आपल्याला काही ठराविक अटी आहेत, त्यांच्या 6 पैकी ज्या 3 ठराविक अटी आहेत त्या अटींची आपण पूर्तता करून हे दोन त्रिकोण समरूप आहेत हे आपण सांगता येतं. म्हणजे त्या ज्या 3 अटी आहेत आणि त्या ज्या 3 अटींचा जो ग्रुप आहे किंवा समूह आहे त्या समूहालाच काय म्हणतात, कसोट्या म्हणतात. तो जो समूह असणार आहे, कशाचा समूह असणार आहे, अटींचा समूह. म्हणजे 3 अटी असतील, मग एक तर त्या कोणांमधल्या असतील किंवा बाजूंमधील 3 अटी असतील, तर त्या ज्या 3 अटी आहेत त्यांनाच काय म्हणायचं, कसोट्या म्हणायचं. म्हणजे या ठिकाणी ते त्रिकोण समरूप आहेत का नाही ठरवण्यासाठी ज्या अटींचा आपण वापर करणार आहे आणि त्या अटी म्हणजेच काय असणार आहे, समरूपतेच्या कसोट्या. कारण ते काय, आपण समरूप आहेत का नाही ते ठरवण्यासाठी त्या अटींचा वापर करतो आणि ती अट म्हणजेच काय, कसोटी आहे. आणि ते कशासाठी वापरतो आपण, ते दोन त्रिकोण समरूप आहेत की नाही हे ठरवण्यासाठी. तर अशा प्रकारे आपल्याला त्रिकोणाच्या समरूपतेच्या कसोट्या या ठिकाणी आपल्याला पाहायच्या आहेत. चला, तर यामध्ये आपल्याला पहिली कसोटी दिलेली आहे को कसोटी. म्हणजेच को कसोटी म्हणजेच काय, कोण कोण कोण. तर या कसोटी म्हणजेच काय, तर दोन त्रिकोणांमध्ये, तर त्यासाठी आपल्याला एक व्याख्या सांगता येईल, दोन त्रिकोणांमध्ये शिरोबिंदूमधील एकाच एक संगतीनुसार होणारे संगत कोण जर एकरूप असतील, होणारे संगत कोण म्हटले परंतु होणारे सर्व संगत कोण, 3 संगत कोण. ओके, होणाऱ्या 3 संगत कोणाच्या जोड्या हे काय असतील, एकरूप असतील, तर ते दोन त्रिकोण कसे असतात, समरूप त्रिकोण असतात. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला अट काय दिली की ते या दोन त्रिकोणांमध्ये कोणाच्या संगत कोणाच्या जोड्या कशा असायला पाहिजेत, तर 3ही जोड्या एकरूप असायला पाहिजेत, तर ते दोन त्रिकोण कसे असतात, समरूप असतात. मग होणाऱ्या संगत कोणाच्या जोड्या म्हणजेच काय येईल, एसी संगत कोण कोणता येईल, पी येईल. म्हणजेच आपल्याला काय लिहिता येईल, कोण ए एकरूप, कोण काय घेता येईल, पी. नंतर कोण बी बरोबर एकरूप कोणता होणार आहे, कोण क्यू हा एकरूप होणार आहे. आणि सी बरोबर संगत कोण कोणता आहे, या ठिकाणी आर आहे. म्हणजे कोण सी एकरूप कोण आर. या ठिकाणी काय झालं, संगत बाजूंच्या जोड्या काय झाल्या, या ठिकाणी संगत कोणाच्या जोड्या काय आहेत, एकरूप. जर हे असे असतील तर आपल्याला काय सांगता येतं, देअरफॉर म्हणजेच आपल्याला काय सांगता येतं या ठिकाणी की त्रिकोण ABC हे समरूप त्रिकोण आहे. कोणाशी, त्रिकोण PQR. म्हणजे समरूप त्रिकोण आहे म्हटल्यानंतर आपल्याला काय सांगता येईल, ते दोन त्रिकोण समरूप झाले तर त्यांचे कोण हे एकरूप असतात आणि बाजू प्रमाणात असतील. ओके, म्हणजे या ठिकाणी सर्व कोण एकरूप आहेत, म्हणजे बाजू प्रमाणात हे आपोआप सिद्ध होईल. ओके, कारण ते समरूप आहेत. तर या ठिकाणी ही झाली को कसोटी. यानंतर को कसोटी आहे. ज्याप्रमाणे आपल्याला या ठिकाणी व्याख्या सांगता आली होती त्याचप्रकारे आपल्याला को कसोटीची सुद्धा व्याख्या सांगता येईल. व्याख्या काय सांगता येईल, तर दोन त्रिकोणांमधील दोन त्रिकोणांच्या शिरोबिंदूमधील एकाच एक संगतीनुसार होणाऱ्या संगत कोणाच्या 2 जोड्या एकरूप असतील. होणाऱ्या संगत कोणाच्या 2 जोड्या, या ठिकाणी 3 जोड्या होत्या, या ठिकाणी किती पाहिजे, तर होणाऱ्या संगत कोणाच्या 2 जोड्या एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण काय असतात, समरूप असतात. ओके, म्हणजेच या ठिकाणी आपल्याला काय घेता येईल, कोणत्याही 2 जोड्या घेऊ आपण संगत होणाऱ्या. पण या ठिकाणी मी वाय घेतो, कोण वाय हा एकरूप होईल कोणाबरोबर, कोण के बरोबर, कोण के. नंतर समजा ह्या झेड बरोबर घेऊ आपण, काय येईल संगत कोण झेडसाठी, कोण झेड एकरूप कोण यल. म्हणजे ह्या संगत कोणाच्या 2 जोड्या काय झाल्या, एकरूप झाल्या. मग हे जर एकरूप होत असतील तर हे 2 जे त्रिकोण आहेत कोणते, एक्स वाय झेड, हे काय होतील, समरूप होतील. कोणाशी, जे के यल या त्रिकोणाशी. पण या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला काय सांगितलं होतं की समरूप होण्यासाठी 3 विशिष्ट अटी लागतात. या ठिकाणी तर 2 अटी दिलेल्या आहेत. मग तिसरी अट कोणत्या ठिकाणी आहे, तर पहा हे 2 एकरूप आहेत, झेड आणि यल सुद्धा एकरूप आहेत. म्हणजे समजा हा 50 असेल तर हा सुद्धा 50 घेता येईल, के हा झेड 60 असेल तर यल सुद्धा काय घेता येईल, 60 घेता येईल. म्हणजे मग राहिलेलं काय असेल रे, हा पहा मग एक्स किती येईल, हे 60 अधिक 50 110 होईल आणि तीनही कोणाच्या मापांची बेरीज 180. मग 180 मधून 110 वजा केले तर आपल्याला या ठिकाणी एक्स किती मिळेल, 70. यानंतर 50 आणि 60 110 होतील, 180 मधून वजा केले तर या ठिकाणी सुद्धा आपल्याला जेचं माप किती येईल, 70. म्हणजे एक्स आणि जे हे आपोआपच काय आले, एकरूप आले, 70 आले. म्हणजे आपल्याला ते दाखवण्याची गरज आहे का, नाही, कारण ते आपोआप तेवढेच असणार आहेत. म्हणजे जर 2 कोणाच्या जोड्या एकरूप असतील, संगत कोणाच्या जर 2 संगत कोणाच्या जोड्या जर एकरूप असतील तर तिसरी जोडीसुद्धा काय असणार, आपोआप एकरूप असणार. आणि बाजूंच्या जोड्या कशा असणार, मग प्रमाणात असणार, कारण ते 2 त्रिकोण काय आहेत, समरूप आहेत. तर यानंतर आपल्याला तिसरी कसोटी पाहिजे आहे. ज्याप्रमाणे आपण या 2 व्याख्या पाहिल्या तर त्याप्रमाणे आपल्याला यासाठी सुद्धा एक व्याख्या आहे. तर व्याख्या काय करता येईल आपल्याला, 2 त्रिकोणाच्या शिरोबिंदूमधील एकाच एक संगतीनुसार संगत बाजूंच्या जोड्या जर 2 संगत बाजूंच्या, परंतु या लक्षात ठेवायचे कारण या ठिकाणी बाजू आहे म्हणजे 2 संगत बाजू आहे. म्हणजे 2 संगत बाजूंच्या जोड्या जर कशा असतील, बाजूंच्या जोड्या म्हटले म्हणजे बाजूंच्या जोड्या कशा असायला पाहिजे, तर प्रमाणात असतील आणि त्यांच्यामधील
समाविष्ट असलेला कोन, त्या दोन बाजू ज्या आहेत त्या दोन बाजूंच्या मधील कोन कसा पाहिजे, कोनांची जोडी कशी असते, एकरूप असते आणि बाजूंची जोडी काय पाहिजे, प्रमाणात असेल तर ते दोन त्रिकोण काय असतात मग समरूप असतात. म्हणजे लक्षात ठेवायचे आहे, दोन बाजूंच्या जोड्या हे कशा पाहिजेत, तर संगत बाजूंच्या दोन जोड्या हे कशा पाहिजेत, प्रमाणात पाहिजेत आणि त्यामधील कोन, त्या ज्या संगत बाजूंच्या जोड्या घेतल्यात आपण त्यांच्यामधील कोन पाहिजे, त्या दोन बाजूंच्या मधीलच कोन घ्यायला पाहिजे आणि तो कसा असायला पाहिजे, एकरूप जर असेल तर मग ते कोन, तर ते दोन त्रिकोण हे काय असतात, बाकोबा कसोटीनुसार समरूप होतात. म्हणजे दोन बाजू कोणत्या घेणार, समजा आपण पी क्यू घेतली, ओके, म्हणजे पी क्यू संगत बाजू आहे, पी क्यूची संगत बाजू कोणती आहे, ई एफ आहे आणि ई एफ ह्या काय घेतल्या आपण, दोन प्रमाणात घेतल्या. नंतर दुसरी बाजू समजा क्यू आर घेतली, तर क्यू आर ची संगत या ठिकाणी कोणती बाजू आहे, एफ जी, या आपण बाजू एकाच प्रमाणात घेतल्या. एकाच प्रमाणात म्हणजे यांचं गुणोत्तर काय असेल, सारखं असेल. तर या ठिकाणी ह्या दोन बाजूंच्या जोड्या आपण काय घेतलेल्या आहेत, प्रमाणात घेतलेल्या आहेत, एकाच प्रमाणात घेतलेल्या आहेत. तर आपल्याला काय सांगितलं की ह्या ज्या दोन बाजूंच्या जोड्या आहेत त्यांच्यामधला कोन हा कसा पाहिजे, एकरूप पाहिजे. मग या पी क्यू आणि क्यू आर घेतली त्यामधला कोन कोणता आहे, क्यू. या ठिकाणी ई एफ आणि एफ जी घेतली त्यामधील कोन कोणता आहे, एफ आहे. तर हे दोन कोन कसे असायला पाहिजेत, एकरूप असायला. आपल्याला ते दाखवलेले आहेत आपण त्या ठिकाणी, कोन क्यू एकरूप कोन एफ. ओके, अशा जर होत असतील तर मग आपल्याला काय सांगायचं की हे दोन बाजूंच्या जोड्या प्रमाणात आणि एक कोन एकरूप असे जर होत असतील तर या ठिकाणी काय सांगायचे आपण, या ठिकाणी त्रिकोण पहिला पी क्यू आर हा समरूप असणार आहे कोणाबरोबर, त्रिकोण ई एफ जी. परंतु कोणत्या कसोटीचा वापर केला आपण, या ठिकाणी बाकोबा कसोटी वापरली. बाकोबा कसोटी कशावरून वापरली, दोन संगत बाजू या कशा पाहिजेत, दोन संगत बाजूंच्या जोड्या ह्या कशा पाहिजेत, प्रमाणात पाहिजेत आणि त्या दोन संगत बाजूंच्या जोड्यामधील एक कोन हा कसा पाहिजे, एकरूप पाहिजे. तर ते दोन त्रिकोण समरूप होतात बाकोबा कसोटीनुसार. ओके, यानंतर शेवटची कसोटी पाहणार आहोत, बा कसोटी. तर आता ज्याप्रमाणे आपण ही कसोटी पाहिली होती त्याचप्रमाणे व्याख्या आपल्याला त्यासुद्धा कसोटीची करता येईल. कसोटीची व्याख्या काय करता येईल, दोन त्रिकोणाच्या शिरोबिंदूमधील एकास एक संगतीनुसार, ओके, एकास एक संगतीनुसार संगत बाजूंच्या जोड्या, संगत बाजूंच्या सर्व जोड्या म्हणता येईल या ठिकाणी, तीनही जोड्या, ओके, संगत बाजूंच्या तीनही जोड्या काय असतील, प्रमाणात असतील तर ते दोन त्रिकोण काय असतात मग समरूप असतात. म्हणजे आपल्याला या ठिकाणी काय सांगता येईल, दोन त्रिकोणाच्या शिरोबिंदूमधील एकास एक संगतीनुसार होणाऱ्या संगत बाजूंच्या तीनही जोड्या जर काय असतील, प्रमाणात असतील तर ते दोन त्रिकोण काय असतात मग बा कसोटीनुसार समरूप असतात. ओके, म्हणजे तीनही बाजूंच्या जोड्या प्रमाणात घ्यायच्या. म्हणजेच या ठिकाणी ए बी बरोबर बाजू कोणती येईल, या ठिकाणी संगत बाजू जे के हे प्रमाणात घ्यायची कोणाबरोबर, बी सी आणि बी सीची संगत बाजू के एम हे बरोबर या ठिकाणी ए सी संगत बाजू, ए सीची संगत बाजू काय येईल, जे एम. या तीनही संगत बाजूंच्या जोड्या कशा आहेत, प्रमाणात आहेत. तर या ठिकाणी कोण कुठे नावच नाही त्यामुळे आपल्याला कोणाचं नाव या ठिकाणी येणार नाही. ओके, म्हणजे बाजू प्रमाणात असतील तर कोण आपोआप काय होणार मग, एकरूप होणार. म्हणजेच हे दोन त्रिकोण काय झाले मग, म्हणून आपल्याला काय सांगता येईल, त्रिकोण ए बी सी हा समरूप त्रिकोण झाला कोणाशी, जे एम के. पण कोणत्या कसोटीचा वापर करून, बा कसोटी. तर आपल्याला अशा प्रकारे आपल्याला ह्या कसोट्यांचा वापर पुढे सरावसाठी आपल्याला 1.3 सोडवण्यासाठी होणार आहे. आणि महत्त्वाच्या कसोट्या आहेत, ह्या महत्त्वाच्या कसोटी पूर्ण कसोट्या होते, फक्त या कसोट्यांचा आधार घेऊन आपल्याला सरावसाठी 1.3 हे आता सोडवायचे आहे. तर यामध्ये पहा, एकदा रिकॉल करू आपण, खो कसोटी म्हणजे काय, या ठिकाणी तीनही कोणाच्या जोड्या कशा असतात, तीनही संगत कोणाच्या जोड्या, संगत शब्द महत्त्वाचा आहे, संगत. या ठिकाणी काय सांगता येईल आपल्याला, तीनही संगत कोणाच्या जोड्या कशा आहेत, एकरूप आहेत. मग संगत कोणाच्या जोड्या एकरूप आले की ते दोन त्रिकोण समरूप होतात कोणत्या कसोटीनुसार, को कसोटीनुसार. नंतर या ठिकाणी को कसोटी आहे, म्हणजे या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, दोन त्रिकोणांमध्ये संगत कोणाच्या जोड्या कशा आहेत, दोन संगत कोणाच्या, ओके, दोन जोड्या आहेत कोणाच्या, दोन संगत कोणाच्या जोड्या ह्या कशा पाहिजेत, एकरूप पाहिजेत. तर ते दोन त्रिकोण को कसोटीनुसार समरूप होतं. यामध्ये तिसरी बाकोबा, यामध्ये काय सांगितलं होतं, दोन संगत बाजूंच्या जोड्या हे कशा पाहिजेत, प्रमाणात पाहिजेत आणि त्या संगत बाजूंच्या जोड्यांमधील एक कोन समाविष्ट असलेला जो कोन आहे त्या दोन संगत बाजूंच्या मध्ये तो कसा पाहिजे, एकरूप पाहिजे. म्हणजे ह्या दोन संगत बाजू प्रमाणात घेतल्या आणि त्यामधील कोन, ह्या दोन संगत बाजूंच्या मधील कोन कोणता आहे, क्यू आणि एफ, हे दोन जर एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण काय होतात, बाकोबा कसोटीनुसार समरूप होतात. आणि यानंतर बा कसोटी, यामध्ये काय सांगितलं होतं की दोन त्रिकोणामध्ये संगत बाजूचं काय असतील, संगत बाजूंच्या तीनही जोड्या प्रमाणात असतील तर ते दोन त्रिकोण समरूप असतात. पण कोणत्या कसोटीनुसार, बा कसोटीनुसार. यामध्ये एकही कोण एकरूप नाही, या ठिकाणी आपल्याला दाखवलं नाही. परंतु जर हे दोन त्रिकोण समरूप झाले तर समरूप झाले म्हणजेच काय, त्यांचे कोण कसे होणार, एकरूप होणार. ओके, समरूप दोन त्रिकोण जर समरूप असतील तर त्यामध्ये कोणांच्या जोड्या एकरूप असणार, तर त्यामध्ये संगत कोणाच्या जोड्या एकरूप असणार आणि बाजूंच्या जोड्या ह्या काय, संगत बाजूंच्या जोड्या ह्या काय असणार, प्रमाणात असणार. तर या ठिकाणी आपल्याला हे कंपल्सरी या ठिकाणी लक्षात ठेवायचे. ओके, तर यानंतर आपण पाहूया सराव संच 1.3.
चला मित्रांनो, तर यानंतर आपण सुरू करणार आहोत सरावसंच 1.3. तर सरावसंच सुरू करण्याच्या अगोदर आपल्याला सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की पहा, या ठिकाणी आपण हे कसोट्या असतील किंवा हे उदाहरणं असतील हे आपण खूप डिटेल्समध्ये घेत आहोत. तर डिटेल्समध्ये घेतल्यामुळे आपल्याला काय होतं, तर व्हिडिओ किंवा यामध्ये सरावसंच जे आहेत त्यामध्ये उदाहरणं जास्त आहेत. त्यामुळे आपण ते सरावसंच पूर्ण करण्यासाठी आपल्याला थोडी व्हिडिओची जी लेंथ आहे, थोडीशी लांबी जी आहे काय होते, थोडी मोठी होते. परंतु त्यासाठी काही घाबरण्याची गरज नाही. आपण जर अभ्यासाला बसलो तर एका वेळी ती सरावसंच काय करायची, आपण पूर्णच करायची. या उद्देशाने आपण ते पूर्ण सरावसंच एका व्हिडिओमध्ये घेत आहोत. ओके, तर यानुसार तुम्ही अभ्यासाला घेऊ शकता. तर चला सुरुवात करू आपण सरावसंच 1.3 मधील प्रश्न क्रमांक पहिला. तर यामध्ये पहा प्रश्न काय दिला. मी या ठिकाणी समोर डायग्राम काढलेला आहे. आकृतीमध्ये कोण ABC बरोबर 75, कोण ABC हा 75 अंश दिलेला आहे. कोण EDC, कोण EDC सुद्धा दिलेला आपल्याला 75. आणि विचारलं आहे का आपल्याला, तर कोणते दोन त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार समरूप आहेत, कोणते दोन त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार समरूप आहेत. त्रिकोणाची नावे पण आपण घ्यायचेत आणि कोणत्या कसोटीनुसार समरूप होतात ते सुद्धा आपण शोधायचे. आता समरूपतेच्या आपण 4 कसोट्या पाहिल्या आहेत. तर त्या 4पैकी कोणत्या कसोटीनुसार आपण ते समरूप होतात ते पाहायचे. आता त्या ठिकाणी 4च कसोट्या आहेत आपल्याला. आपण आपल्या मनाने आणखी कसोट्या तयार करायचे नाहीत, कोणतीही कसोटी नाही तर. ओके, तर कोणत्याही कसोट्या तयार करायच्या नाहीत आपण. पुढे आणखी काय विचारलं आहे, त्यांची समरूपता योग्य एकाशेक संगतीत लिहा. एकाशेक संगती म्हणजे शिरोबिंदूमधील एकाशेक संगती. कारण या ठिकाणी आपल्याला समरूप त्रिकोण जर असतील तर त्यांची एकाशेक संगती लिहिणं खूप महत्त्वाचं आहे. कारण ज्या मापाचा जे कोण एकरूप असतील त्या कोणाची जोडीच लागायला पाहिजे. ओके, नाहीतर आपण जर त्याची जोडी लावली नाही तर मग त्या ठिकाणी काय असेल ते चुकीची माहिती होईल. ओके, तर या ठिकाणी पहा आपण समोर डायग्राम काढलेले आहे. तर या ठिकाणी आपण कोणते दोन त्रिकोण घ्यायचे, तर या आकृतीमध्ये तुम्हाला कोणते दोन त्रिकोण दिसत आहेत, दोनच त्रिकोण आहेत ऑलरेडी. एक तर आहे ABC हा मोठा त्रिकोण आणि दुसरा त्रिकोण EDC, हे दोन त्रिकोण आहेत. ओके, तर आपण हे दोन त्रिकोण घेऊया. म्हणजे त्या त्रिकोणाची नावे सुरुवातीला घेऊया. सुरुवातीला त्रिकोण ABC व त्रिकोण EDC मध्ये, या दोन त्रिकोणांमध्ये. आता पहा तुम्हाला हा ABC हा या ठिकाणी पटकन ओळखू येतोय, परंतु EDC हा आपल्याला लक्ष देत नाही. तर आपण पहा या ठिकाणी आपल्याला सिंपल कोणता लक्ष देतो पाहिल्यानंतर लगेच, तर हा ABC हा पाहिला की लक्ष देतो. तर मी या ठिकाणी ABCची एक रफ डायग्राम काढतो छोटीशी. या ठिकाणी हा ABC डायग्राम काढतो. ही रफ डायग्राम आहे ते फक्त आपल्याला लक्ष देण्यासाठी. ओके, जोड्या लावण्यासाठी. तर या ठिकाणी आहे A, या ठिकाणी B, या ठिकाणी C आणि हा आहे 75. आता समरूप त्रिकोण आहेत म्हटल्यानंतर ते दिसायला सारखेच असतात. त्यांची साईज कमी जास्त असेल पण दिसायला काय असतात, सारखेच असतात. समरूप त्रिकोण, एकरूप त्रिकोण दिसायलाही सारखे असतात आणि त्यांची मापेसुद्धा सारखेच असतात. परंतु समरूप त्रिकोण दिसायला सारखे आणि मापे काय असतात त्यांची वेगळी. मापे म्हणजेच कोणते, बाजूंची मापे, कोण मात्र एकरूप असतात. तर या ठिकाणी आपल्याला मी दुसरा त्रिकोण यासारखा दिसणारा दुसरा त्रिकोण काढतो या ठिकाणी. तर पहा या ठिकाणी हा असा असेल दुसरा त्रिकोण. परंतु लक्षात काय ठेवायचं आहे की हे जोडी लावताना, ही डायग्राम काढताना ज्याप्रमाणे B या ठिकाणी आला आहे त्याप्रमाणे या ठिकाणी त्याचा जो दुसरा संगत कोण असणार आहे तो सुद्धा किती यायला पाहिजे, 75. मग 75वाला या ठिकाणी कोण आहे, तर D आहे. म्हणजे या ठिकाणी कोणता पॉईंट बिंदू येणार आहे, 75 येणार आहे. नंतर EDC म्हटले म्हणजे दुसऱ्या त्रिकोणामध्ये पहा, पहिल्या त्रिकोणामध्ये ABC, दुसऱ्यामध्ये सुद्धा C हे नाव आहे. म्हणजे दोघांमध्ये C हे नाव आहे. मग या ठिकाणी C आहे म्हणजे या ठिकाणी सुद्धा काय यायला पाहिजे, C यायला पाहिजे. मग राहिलं कोणतं नाव यामध्ये, तर E हे नाव झालं. म्हणजे पहा त्रिकोण ABC व त्रिकोण EDC यामध्ये आपल्याला हे दोन त्रिकोण समरूप दाखवायचे. पण कोणत्या गोष्टीनुसार होतात ते पाहायचे. तर आपण काय करूया, ह्या दोन त्रिकोणामध्ये कोणते कोणते कोण एकरूप आहेत हे आपण या ठिकाणी लिहून घेऊया. तर या ठिकाणी कोणते कोण एकरूप आहेत पहा, कोण B हा एकरूप आहे. ओके, कोणाशी एकरूप आहे, कोण D बरोबर. ओके, कारण काय झालं, या दोघांचे पण मापे किती आहेत, 75 अंश आहेत. म्हणजे एकरूप त्रिकोण आहेत. नंतर या ठिकाणी पहा कोण C आहे, या ठिकाणी सुद्धा कोण C आहे. म्हणजे हे जे दोन त्रिकोणांची नावे आहेत यामध्ये कोण C हा दोघांमध्ये काय आहे, एकरूप आहे. म्हणजे त्याला सामायिक कोण म्हणता येईल. म्हणजे कोण C एकरूप कोण C आणि यासाठी कारण काय येईल, सामायिक कोण. ओके, हा सामायिक आहे. म्हणजे मग पहा दोन कोणांच्या जोड्या एकरूप आलेल्या आहेत. मग दोन कोणाच्या जोड्या जर एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण समरूप व्हायला पाहिजेत. पण कोणत्या कसोटीनुसार, 3 कसोट्या पाहिजेत आपण, को को को, को को, बा को बा आणि बा बा बा. तर या ठिकाणी दोन कोणांच्या जोड्या एकरूप आहेत म्हणजे कोणती कसोटी वापरणार आपण, दुसऱ्या नंबरची म्हणजेच कोणती, को को कसोटी. मग त्या कसोटीनुसार आपल्याला काय सांगता येईल, को को कसोटीचा वापर करून हे दोन त्रिकोण कसे आहेत म्हणून सांगता येईल आपल्याला, समरूप त्रिकोण आहेत. म्हणजे त्रिकोण ABC समरूप त्रिकोण EDC. कोणत्या कसोटीचा वापर केला आपण या ठिकाणी, कोको कसोटीनुसार, कोको कसोटीनुसार. तर या ठिकाणी आपल्याला हे कारण लिहायचं आहे, कारणाला सुद्धा मार्ग असतील आपल्याला. तर या ठिकाणी हे दोन कोण एकरूप दाखवले. यानंतर आपल्याला एकाशेक संगती लिहा म्हटलं होतं. एकाशेक संगती म्हणजेच काय, तर एकाशेक संगती आपल्याला 8वीला झालेला आहे, 9वीला सुद्धा झालेला आहे. एकाशेक संगती अशा
ह्या बाण या बाणाने दाखवतात, म्हणजे दोन्ही साईडला या ठिकाणी काय आहेत, बाण आहेत. म्हणजे पहिला त्रिकोण कोणता आहे, त्रिकोण ABC, आणि दुसरा त्रिकोण कोणता या ठिकाणी EDC. तर या एकाच एकसंगतीचा अर्थ काय होतो की ह्या ए ह्या कोणाची जोडी कोणाबरोबर आहे, ई बरोबर. म्हणजे हे दोन कोण एकरूप आहेत. म्हणजे पहा ए आणि ई. नंतर बी 75 आहे, डी सुद्धा 75 आहे. म्हणजे जोडी कोणाची लागणार, एकाच एकसंगती बी आणि डी. सी या ठिकाणी सी आणि नंतर सुद्धा काय आहे, सी आहे. म्हणजे ह्या सी आणि सीची जोडी लागणार. जर यामध्ये जोडी जर तुमची नावं जर पुढे मागे झाली आणि त्यांची संगत जोडी जर चुकली तर मग हे काय होणार, हे चुकीचं होणार. ओके. म्हणजे या ठिकाणी आपल्याला हे संगती एकाच एक संगत लिहिताना त्यासाठी आपण हे रफ डायग्राम हे काढत असतो. या डायग्रामचा वापर काय होतो आपल्याला, या ठिकाणी आपल्याला हे संगत कोणाच्या जोड्या किंवा संगत बाजूंच्या जोड्या घेण्यासाठी. कारण या डायग्रामकडे पाहिल्यानंतर लक्ष देत नाही की समजा एची जोडी कोणाबरोबर लागेल, सी बरोबर लागेल का ई बरोबर लागेल. तर त्यासाठी आपण काय करायचे, या ठिकाणी हे दोन संगत कोण हे काय करायचे, साईडला काढून घ्यायचे. आणि लक्ष ठेवायचं संगत कोण काढताना की ते दिसायला कसे असायला पाहिजे, तर सारखे. ते लहान मोठे असतील परंतु कसे असायला पाहिजे, दिसायला सारखे. जसे की ज्याप्रमाणे दोन काटकोन असले की ते संगत कोण, समजा एक काटकोन असले की दुसरा सुद्धा काय असायला पाहिजे, काटकोनचा असायला पाहिजे. तो लहान असेल किंवा मोठा असेल शेपनं आकाराने, परंतु तो काय असायला पाहिजे, काटकोनचा असायला पाहिजे. ओके. तर याप्रमाणे आपल्याला पहिले उदाहरण या ठिकाणी एकाच एक संगतीनुसार तयार झालेलं आहे. किंवा आपण यांची एकाच एक संगती सेपरेटसुद्धा लावू शकतो. म्हणजेच ए आणि ई. ओके. तर या ठिकाणी मी साईडला घेत होते. कोण ए एकरूप एकाच एक संगत कोणाची आहे, कोण ए बरोबर कोणता आहे, कोण ई आहे. ओके. नंतर कोण बी हा एकाच एक संगती कुणाबरोबर होणार आहे, कोण बी हा डी बरोबर होईल. ओके. आणि शेवटचा कोण सी हा एकाच एक संगतीनुसार कोणाशी होईल, कोण सी बरोबर. ओके. एकतर आपण अशी लावू शकतो किंवा अशी लावली तरीसुद्धा चालेल. तर या ठिकाणी आपल्याला हा प्रश्न पहिला या ठिकाणी आपण पूर्ण केलेला आहे. अशा प्रकारचा प्रश्न आपल्या परीक्षेमध्ये 1 मार्कासाठी विचारला जाऊ शकतो. तर या ठिकाणी मी काही एक्स्ट्रा घेतलेला आहे तुम्हाला हे डायग्राम वगैरे. ज्यावेळेस तुमचं हे तुम्हाला सर्व कन्सेप्ट समजेल, लक्षात येईल आणि प्रॅक्टिस होईल त्यावेळेस तुम्ही या डायग्रामची तुम्हाला गरज पडणार नाही. ओके. चला मित्रांनो, तर यानंतर आपण पाहतो प्रश्न नंबर दुसरा. तर प्रश्न नंबर दुसरा आपल्याला काय दिला आहे पहा, आकृतीमधील त्रिकोण समरूप आहेत का. हे आपल्याला 2 आकृती दिलेले आहेत आणि यामध्ये म्हटलेलं आहे की ह्या आकृत्यामधील 2 त्रिकोण समरूप आहेत का. असतील तर कोणत्या कसोटीनुसार, आणि जर असतील समरूप असतील तर हे कोणत्या कसोटीनुसार हे आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. तर पहा सिंपल आहे. या ठिकाणी आपल्याला आता समरूप आहेत का नाही हे कशावरून ठरवतो, कोणाच्या जोड्या एकतर एकरूप असायला पाहिजेत किंवा बाजू कशा असायला पाहिजेत, प्रमाणात असायला पाहिजेत. आणि त्यापैकी आपण त्या 4 टेस्ट या ठिकाणी वापरता येतात का, याचा वापर करून आपण सांगणार की हे 2 त्रिकोण समरूप होतात की नाही ते. ओके. म्हणजे त्या ज्या कसोट्या आहेत त्यांचा वापर काय आहे की 2 त्रिकोण समरूप होतात की नाही हे ठरवण्यासाठी त्यांचा आपल्याला वापर करायचा आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला कोणाचं माप दिलेलं नाही, म्हणजे कोण एकरूप आहेत किंवा नाहीत हे आपल्याला सांगता येणार नाही. या ठिकाणी आपल्याला फक्त बाजूंची मापे माहिती येतं. ओके. बाजूंची मापे मग आपल्याला काय घ्यावं लागतील, बाजू प्रमाणात असायला पाहिजेत. परंतु बाजू प्रमाणात आहेत हे आपण केव्हा सांगतो, जर त्रिकोण समरूप असतील तर बाजू प्रमाणात आहेत का नाही हे कशावरून ठरवणार. तर आपण सुरुवातीला काय करू, एका संगत बाजूंचं काय करूया, गुणोत्तर घेऊया. अशा प्रकारे म्हणजे पहिलेच PQ छेद LM येईल. या बाजूचं गुणोत्तर किती येतं ते पाहू. नंतर QR छेद MN या बाजूंचं संगत बाजूंचं गुणोत्तर किती येतं ते पाहू. नंतर PR छेद LN या ठिकाणी सुद्धा गुणोत्तर किती येते ते पाहू. आणि जर समजा तीनही संगत बाजूंचं गुणोत्तर जर समान आलं तर आपल्याला काय सांगता येईल, ह्या सर्व बाजू कशा आहेत, प्रमाणात आहेत. ओके. म्हणजे संगत बाजू ह्या प्रमाणात आहेत हे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. मग संगत बाजू जर प्रमाणात असतील तर ते कोणत्या कसोटीनुसार एकरूप होतील, 3ही बाजूच आहेत म्हटलं तर चौथी कसोटी बा कसोटी यानुसार काय सांगता येईल, हे त्रिकोण समरूप आहेत. तर चला सुरुवात करूया. सुरुवातीला पहिली जोडी घेऊया, कोणती, PQ. या ठिकाणी PQशी संगत बाजू कोणती आहे, LM. आणि या ठिकाणी आपण या बाजूचं गुणोत्तर काढून पाहूया किमती ठेवून. PQ 6 आणि LM 3 आहे. 3 1 3 3 2 6 म्हणजे 2/1. याला आपण समीकरण नंबर 1 देऊ. यानंतर दुसरी बाजू घेऊ, QR छेद MN. ओके. म्हणजे QR संगत कोण आहे, MN. किमती ठेवू 8 छेद या ठिकाणी 4 4 1 4 4 2 8 म्हणजे 2/1 हे समीकरण नंबर 2 घेऊ. यानंतर तिसरी बाजूची जोडी प्रमाणात घेऊया. म्हणजेच काय, PR छेद LN बरोबर 10/5 म्हणजेच 5 1 5 5 2 10 2/1. पहा या ठिकाणी आपल्याला अगोदरच ह्या 3ही बाजू प्रमाणात घेता येणार नाहीत. 3ही बाजू प्रमाणात का घेता येणार नाहीत किंवा ह्या 3ही बाजूंचे गुणोत्तर हे समान आहे हे आपण दाखवता येणार नाही, कारण हे समरूप त्रिकोण नाहीत. जेव्हा ते समरूप होतील त्यावेळेस आपल्याला सांगता येईल की त्या बाजू कशा असतात, प्रमाणात असेल. परंतु जर हे गुणोत्तर आता पहा या ठिकाणी आपण सांगूया पुढे, तर आपल्याला काय तर सांगता येईल समीकरण 1 2 आणि 3 वरून 1 2 व 3 वरून आपल्याला काय सांगता येईल. या ठिकाणी पहा या 3ही समीकरणामध्ये उजवी बाजू 2/1 2/1 आणि 2/1 आहे. म्हणजे उजव्या बाजू तिघांच्याही सारख्यात तर डाव्या बाजूसुद्धा काय होणार, मग सारखेच होणार. म्हणजेच आपल्याला काय घेता येईल या ठिकाणी PQ छेद LM बरोबर. ही कोणा एवढी असेल, QR छेद MN.
QR छेद MN बरोबर. आणखी हे कोणाचे असणार PR छेद LN, PR छेद LN. म्हणजे या ठिकाणी जर आपण याकडे पाहिलं तर संगत बाजूच्या जोड्या कशा आहेत, प्रमाणात आहेत. म्हणजे पहा या ठिकाणी सर्व बाजूंचे गुणोत्तर हे सारखे आले म्हणजे संगत बाजू प्रमाणात आहेत. म्हणजेच आपल्याला काय सांगता येईल, हे जे दोन त्रिकोण आहेत कोणते, म्हणून त्रिकोण PQR समरूप त्रिकोण, दुसरा त्रिकोण LMN, परंतु कोणत्या कसोटीचा वापर करून, या ठिकाणी तीनही बाजू प्रमाण आहेत म्हणून काय म्हणता येईल, बा 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 कसोटीवरून. ओके, या ठिकाणी आपण या कसोटीचा वापर करणार आहोत. ओके, कारण तीनही बाजू कशा आहेत, प्रमाणात. या ठिकाणी एकही कोण एकरूप आहे किंवा नाही हे आपल्याला माहीत नाही, त्यामुळे आपण ते कोणाचं या ठिकाणी नावसुद्धा येणार नाही. तर या ठिकाणी आपण अशा प्रकारे हे दोन त्रिकोण समरूप आहेत बा 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 कसोटीनुसार हे आपण या ठिकाणी चला. तर यानंतर आपण प्रश्न तिसरा सोडवणार आहोत. पहा प्रश्न तिसरा काय दिलेला आहे, आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे 8 मीटर व 4 मीटर उंचीचे दोन खांब सपाट जमिनीवरती उभे आहेत. या ठिकाणी आपल्याला 8 मीटर आणि 4 मीटर हे लांबी उंचीचे काय आहे, दोन खांब आहेत आणि हे सपाट जमिनीवरती काय आहेत, उभे आहेत. पुढे काय सांगितले, सूर्यप्रकाशामुळे लहान खांबाची सावली 6 मीटर पडते. सूर्यप्रकाशामुळे हा लहान खांब जो आहे त्याची सावली किती लांब पडते, 6 मीटरवरती. ओके, तर आपल्याला काय म्हटले, तर त्याचवेळी मोठ्या खांबाची सावली किती लांबीची असेल, तर त्याच ठिकाणी त्याचवेळी ज्यावेळेस आपण लहान खांबाची सावली विचार करतो त्याचवेळी मोठ्या खांबाची सावली किती अंतर असेल म्हटले किंवा किती अंतरावरती असेल. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय काढायची, एक्सची किंमत काढायची. आपल्याला आकृतीमध्ये दिलेलं आहे म्हणजे एक्स म्हणजेच काय, BC ही किंमत काढायची आहे. तर आता या ठिकाणी पहा कशा प्रकारे काढणार. तर या ठिकाणी सुरुवातीला पहा आपल्याला अट दिलेली आहे आणि अट काय आहे की हे दोन खांब जे आहेत हे सपाट जमिनीवरती उभे आहेत. मग खांब हे जमिनीबरोबर कोणता कोण तयार करतात, म्हणजे हे कसे असणार, एकदम जमिनीबरोबर हे काटकोनात उभे असणार आहेत. ओके, म्हणजे हे खांब जे आहेत हे जमिनीबरोबर काय लंब असणार आहेत. म्हणजे हे दोन कोण काय होणार, एकरूप होणार, कोण कोण R आणि कोण C. तर या ठिकाणी पहा आपण सुरुवातीला माहिती लिहून घेऊया की PR आणि AC हे काय आहेत. ओके, म्हणजेच या ठिकाणी आपण सुरुवातीला घेऊया PR आणि AC हे दोन खांब आहेत. ओके, हे दोन काय आहेत, खांब आहेत. नंतर आणखी दुसरं काय दाखवता येईल आपल्याला, QR आणि BC हे काय आहेत, खांब PR आणि खांब AC यांची काय आहे ती सावली आहे. ओके, म्हणजेच काय काय घेता येईल आपल्याला, QR आणि BC या ठिकाणी हे BC अंतर, QR आणि BC हे खांब, कोणते खांब, पहिला कोणता आहे PR व AC ची काय आहे ती सावली आहे. ओके, हे दोन सावली आहेत. ओके, तर आपल्याला हे अशा प्रकारे हे वाक्य या ठिकाणी लिहिता येईल. ही आपण सुरुवातीची बेसिक माहिती सांगितली. आता या ठिकाणी पहा आपल्याला या ठिकाणी काय घेता येईल, कोण R हा एकरूप आहे कोण C बरोबर. म्हणजे पहा नंतर आपल्याला हे QR माहिती आहे, हे BC माहीत नाही, हे PR माहिती आहे, AC माहीत नाही, परंतु आपल्याला काय पहा हे कशा प्रकारे काढता येईल, BC कशा प्रकारे काढता येईल. आता आपण या ठिकाणी BC काढायचं म्हटलं तर BC ही बाजू आहे. म्हणजे आपल्याला बाजू कशा असतात, समरूप त्रिकोणाच्या की प्रमाणात असतात. परंतु हे दोन त्रिकोण समरूप आहेत का, आपल्याला दिले का प्रश्नामध्ये की हे दोन त्रिकोण समरूप आहेत म्हणून, तर आपल्याला या ठिकाणी दिलेलं नाही. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल की या ठिकाणी हे दोन त्रिकोण समरूप आहेत हे अगोदर दाखवावं लागेल आणि समरूप आहेत हे दाखवल्यानंतर आपल्याला BC काढायची. म्हणजे आपण काय घेणार, मग बाजू प्रमाणात घेणार. आपल्याला जे काढायचं आहे त्याप्रमाणे आपण ठरवणार. कोण काढायचं असेल तर कोण एकरूप घेणार, बाजू काढायची असेल बाजूची नावे असतील आपल्याला तर बाजू प्रमाणात घ्यावं लागतील. तर त्याप्रमाणे आपण या ठिकाणी बाजू प्रमाणात घ्यायचे. परंतु अगोदर दोन त्रिकोण काय दाखवणार, समरूप. तर कोणत्या कसोटीचा वापर करून दाखवता येतील, या ठिकाणी बाजू माहिती आहे, कोण माहिती आहे, बाजू माहिती आहे. या ठिकाणी बाजू माहिती आहे, मध्ये कोण आहे आणि या ठिकाणी बाजू माहीत नाही की पण. ओके, म्हणजे या ठिकाणी आपल्याला ही बाजू आहे ती माहीत नाही. मग काय करणार आपण, बा को बा किंवा बा को बा ही कसोटी या ठिकाणी वापरता येईल, परंतु या ठिकाणी वापरता येणार नाही. म्हणजे हे त्या कसोटीचा या ठिकाणी वापर आपल्याला करता येणार नाही. तर आपण दुसरी कसोटी पाहू, बा एक कोणाची जोडी एकरूप आहे. आणखी आपण जर एक कोणाची जोडी जर एकरूप दाखवली तर हे दोन त्रिकोण काय दाखवतील, आपल्याला समरूप दाखवता येईल. ओके, तर आपण सुरुवातीला काय करू पहा, आता एक आपल्याला एक ठिकाणी एक अट कन्सिडर करायची आहे दोन त्रिकोण समरूप दाखवण्यासाठी, की या ठिकाणचा P आणि या ठिकाणचा A हे दोन कोण आपल्याला एकरूप घ्यायचे आहेत. आणि एकरूप का घ्यायचे आहेत, तर पहा आपण जे सूर्यापासून येणारी ह्या दोन पोलची जी सावली आहे, ह्या दोन खांबांची जी सावली आहे ही एकाच वेळी घेतलेली आहे. ओके, म्हणजे जे सूर्यापासून सूर्यकिरणं पडणारे आहेत, सूर्य तर खूप अंतरावरती आहे आणि त्या अंतरापासून या ठिकाणी काय येतं, सूर्यकिरण तर ह्या दोन खांबांवरती पडता येतं. म्हणजे ते सूर्यापासून निघणारे जे किरण आहेत हे काय करतात, हे कोणांशी, आता सूर्य खूप अंतरावरती असल्यामुळे या दोन पोल बरोबर होणारा कोण काय असणार आहे, एकदम जवळजवळ झिरोच असणार आहे. म्हणजे जवळजवळ झिरो असणार आहे, म्हणजे तो नसल्यासारखाच असेल झिरो. म्हणजे म्हणून या ठिकाणी ह्या दोघांमध्ये काय ते जे किरण आहे
या दोन खांबावरती पडणार आहेत वरच्या भागावरती, त्यावेळेस काय होणार आहे, त्या ठिकाणी कोन दोघांचा काय असणार आहे, सारखाच असणार आहे. कारण जर सूर्य जवळ असता तर या ठिकाणी पडणारे सूर्यकिरणाचा कोन आणि या ठिकाणी पडणाऱ्या सूर्यकिरणांचा कोन हा काय झाला असता, वेगळा झाला असता, कोन तयार झाला असता. परंतु सूर्य खूप लांब असल्यामुळे या दोघांमध्ये जे कोन तयार होणारे आहेत यामध्ये फरक काहीच नसणार आहे. ओके, म्हणजेच त्या ठिकाणी काय असणार आहे, फरक नाही. म्हणजेच काय झालं मग, या दोन कोनांमध्ये फरक नाही, म्हणजेच काय झाले, ते दोन कोन काय होणार मग, सारखे होणार. ओके, म्हणजेच आपल्याला या ठिकाणी काय सांगता येईल की कोन P आणि कोन A हे काय घ्यावं लागतील, आपल्याला या ठिकाणी एकरूप घ्यावं लागेल. ओके, परंतु त्यासाठी कारण काय लिहिणार की या ठिकाणी आपल्याला कारण काय सांगता येईल की आपण एकाच वेळी काय घेतलेली, दोन्ही पोल खांबांची सावली घेतलेली आहे आणि ही सावली सूर्यापासून होणारे जे कोन आहेत हे कोन काय घेतलेले आपण एकरूप घेतोय. ओके, सूर्यापासून होणारे सूर्यकिरणाचे जे कोन आहेत हे खांबावरती पडल्यामुळे ते एकाच वेळी पडणार आहेत, त्यामुळे ते दोन कोन काय घेतोय आपण, एकरूप घेणार आहेत. आणि एकरूप का घेतोय, दुसरं कारण म्हणजे की सूर्य हा खूप अंतरावरती आहे, अमर्याद अंतरावरती आहे, त्यामुळे त्या ठिकाणापासून या ठिकाणी होणाऱ्या या दोन पोलमधील जो कोन असणार आहे तो काय असणार आहे, जवळजवळ झिरोच असणार आहे. ओके, म्हणजे आपण या ठिकाणी काय घेणार, कोन P हा एकरूप घेता येईल कोन A बरोबर. ओके, नंतर आपल्याला आणखी कोणती जोडी मिळेल, तर या ठिकाणी R आणि C हे दोन ऑलरेडी एकरूप आहेत, म्हणजे कोन R एकरूप कोन काय घेता येईल, C घेता येईल. म्हणजेच आपल्याला काय सांगता येईल, म्हणून या ठिकाणी काय म्हणता येईल, दोन कोणाच्या जोड्या एकरूप झाल्या. मग दोन कोणाच्या जोड्या जर एकरूप असतील तर हे दोन त्रिकोण PQR समरूप त्रिकोण काय होईल, ABC. आणि कोणत्या कसोटीचा वापर करून, कोको कसोटी, कारण कोको कसोटीमध्ये दोन कोणाच्या जोड्या काय असतात, एकरूप असतात. आपल्याला जास्त करून ह्याच कसोटीचा वापर होणार आहे. मग दोन त्रिकोण समरूप आहेत म्हटल्यानंतर बाजू कशा असतात, म्हणून आपल्याला काय सांगता येईल, बाजू ह्या काय असतात, प्रमाणात असतात. आता बाजू प्रमाणात आहेत हे आपल्याला एकतर आकृतीवरून पाहता येतं किंवा डायरेक्ट काय आपण ह्या कोणांच्या नावावर, ह्या त्रिकोणांच्या नावावरून सुद्धा काय घेऊ शकतो, बाजू प्रमाणात आहेत घेऊ शकतो. पहा या ठिकाणी PQ बरोबर प्रमाणात कोणती घेणार, संगत बाजू. या ठिकाणी PQ संगत बाजू AB घेणार. त्याप्रमाणे बघा या ठिकाणी पहिलं नाव PQ यानंतर AB, आपण डायरेक्टली यावरून सुद्धा घेऊ शकतो. म्हणजेच काय घेता येईल आपल्याला, PQ छेद या ठिकाणी काय येईल, AB येईल बरोबर, बाजू प्रमाणात असतात. QRC बरोबर कोणती येईल, या ठिकाणी BC येईल. पहा या ठिकाणी QR आणि BC बरोबर, आणखी कोणती राहिली, PR या ठिकाणी AC, PR आणि AC. तर आपल्याला अशा प्रकारे हे आकृती जरी नसेल तर ह्या दोन त्रिकोणांसुद्धा आपल्याला बाजू प्रमाणात लिहिता येईल. तर या ठिकाणी आपण काय करणार आहोत, ह्या ज्या बाजू प्रमाणात आहेत यामध्ये आपल्याला कोणत्या कोणत्या बाजू माहीत आहेत. पहा आपल्याला QR माहिती आहे, BC काढायचं आहे म्हणजे हे लागणार आहे. नंतर PR आपल्याला दिलेला आहे, AC पण दिलेला आहे. आपल्याला कोणती बाजू माहीत नाही, PQ आणि AB माहीत नाही, म्हणजे आपल्याला PQ आणि AB या दोघांची गरज लागणार नाही आपल्याला. ओके, यांचा वापर होणार नाही. मग आपण काय करू, फक्त जे लागणारी माहिती आहे म्हणजेच QR छेद BC बरोबर PR छेद AB AC. तर यावेळी आपण हीच माहिती या ठिकाणी वापरणार आहोत. तर या ठिकाणी आपण किमती ठेवूया त्यांच्या. QR किती आहे, 6 आहे. BC या ठिकाणी X आहे बरोबर, या ठिकाणी 4 आहे आणि AC हे 8 आहे. यामध्ये तिरकस गुणाकार करूया. तिरकस गुणाकार केल्यानंतर काय मिळेल आपल्याला, पहा 6 गुणिले 8 बरोबर, या ठिकाणी X गुणिले 4 किंवा 4 गुणिले X. 6 8 48, ह्या 4ला इकडे घेऊन या, छेद 4 होईल, तिकडे गुणाकार आहे, इकडे भागाकार होईल. 4 1 4, 4 1 4, 4 2 8, म्हणजे X बरोबर आपल्याला किती मिळालं आहे, 12. म्हणजे X बरोबर 12 म्हणजेच काय, आपल्याला शेवटी वाक्यामध्ये लिहायचे की मोठ्या खांबाची सावली किती लांब अंतरावरती असेल, 12 मीटर अंतरावरती असेल. ओके, आपल्याला हे अंतर हे मीटरमध्ये दिलेले आहेत. म्हणजेच आपल्याला काय सांगता येईल, म्हणजे त्याच वेळी मोठ्या खांबाची लांबी, खांबाची सावली किती लांबीची असेल, 12 मीटर लांबीची असेल. ओके, म्हणून या ठिकाणी आपल्याला काय लिहिणार वाक्य, म्हणून मोठ्या खांबाची सावली 12 मीटर अंतर असेल. ओके, हे आपल्याला या ठिकाणी पूर्ण वाक्यामध्ये पूर्ण करता येईल. ओके, फक्त X काढून एवढंच ठेवायचं नाही, तर आपल्याला त्या ठिकाणी काय करावं लागेल, ते पूर्ण वाक्यामध्ये सुद्धा कंप्लीट करता येईल. तर अशा प्रकारे आपल्याला हे उदाहरण प्रश्न नंबर 3 या ठिकाणी पूर्ण करता येईल. या ठिकाणी महत्त्वाची अट म्हणजे हा P आणि A हा एकरूप का घेतला तो. ओके, तर आपण काय सांगितलं, ज्यावेळेस हा सूर्य खूप अंतरावरती आहे त्यावेळेस या ठिकाणापासून होणारे आणि या ठिकाणापासून होणारे सूर्यकिरणांचे जे कोन आहेत खांबाच्या वरच्या भागावरती ते काय असणार, ते एकरूप असणार आहेत. परंतु तो कशामुळे एकरूप होणार आहेत, कारण सूर्य हा खूप अंतरावरती दूर आहे म्हणून. ओके, मग तेवढ्या दूरपासून या ठिकाणी जे सूर्यकिरण कोन करणारे आहेत तो काय असणार आहे, जवळजवळ 0 असणार आहे. जवळजवळ 0 म्हणजेच काय, तो आपण निग्लेक्ट करून तो काय करणार, त्या ठिकाणी ते दोन कोन एकरूप आहेत असं कन्सिडर करता येईल आपल्याला. ओके, तर अशा प्रकारे आपल्याला एक्झाम्पल नंबर 3 या ठिकाणी पूर्ण करता येईल.
चालतं. यानंतर आपण प्रश्न नंबर 4 हा पाहणार आहोत. प्रश्न नंबर 4 मी या ठिकाणी लिहिलेला आहे. पहा काय दिलेलं आहे. त्रिकोण ABC मध्ये त्रिकोण ABC यामध्ये आपल्याला काय दिलं, AP हा लंब आहे BC वरती, AP हा लंब आहे BC वरती, BQ लंब AC म्हणजे हा BQ लंब आहे AC वरती. तर अशा प्रकारे आपल्याला ही माहिती दिलेली आहे. आणखी काय दिलेलं आहे, BPC म्हणजे हे एक रेषीय आहे आणि AQC हे सुद्धा काय आहे तर एक रेषीय आहे. आणि आपल्याला ते विचारले काय, त्रिकोण CPA समरूप त्रिकोण CQB या ठिकाणी CPA आणि CQB हे दोन कसे दाखवायचे आपल्याला, समरूप आहेत हे दाखवायचे. आणखी काय दिले पुढे आणखी काय दिले, AP दिलेलं आपल्याला, AP हे अंतर दिलेले 7, BQ हे दिलेलं आहे 8, BC म्हणजे हे दिलेलं आहे 12 आणि काढायचं आहे AC म्हणजे हे पूर्ण अंतर काढायचं आहे. ओके. तर या ठिकाणी पुन्हा आपल्याला बाजू AB, AP, BC, AC ह्या काय आहेत, बाजू आहेत. म्हणजे आपल्याला बाजू घ्यावं लागतील. म्हणजे बाजू कशा घेतो आपण, प्रमाणात घेतो. बाजू प्रमाणात घ्यायचं म्हटलं हे दोन त्रिकोण कसे दाखवावं लागतील आपल्याला, अगोदर समरूप दाखवावं लागतील आणि नंतर बाजू प्रमाणात घेऊन आपल्याला AC काढता येईल. ओके. तर आपण सुरुवातीला हे दोन त्रिकोणमध्ये हे दोन त्रिकोण समरूप दाखवूया. म्हणजे सुरुवातीला त्रिकोण कोणता, हे दोन त्रिकोणाची नाव लिहू, त्रिकोण CPA व त्रिकोण CQB मध्ये ह्या दोन त्रिकोणांमध्ये आपल्याला काय काय पाहता येईल. पहा, तुम्हाला पाहिला की या डायग्राममध्ये कोणता त्रिकोण पाहिला की लक्षात येतोय. पहा, CPA लक्षात येतो का CQB. या ठिकाणी CPA आहे आणि या ठिकाणी CQB आहे. तर आपण समोरून पाहिलं की आपल्याला CPA हा पटकन दिसतो, तर त्याची आकृती आपल्याला अशी लक्षात येईल लगेच. तर मी या ठिकाणी तशा प्रकारचा त्रिकोण काढतो CPA. नंतर आता समरूप त्रिकोण दाखवायचे म्हणजे नंतर दोन्ही सारखे असायला पाहिजेत. तर मी त्या आकाराचा दुसरा एक त्रिकोण काढतो या ठिकाणी. हा दुसरा त्रिकोण या ठिकाणी हा सुद्धा काय असायला पाहिजे, आता संगत कोण एकरूप असतात म्हणजे ज्याप्रमाणे P आहे तेवढाच कोणता असायला पाहिजे, हा दुसरा असायला पाहिजे. नंतर आता या ठिकाणी पहा CPA या ठिकाणी CQB आहे म्हणजे या ठिकाणी C हे नाव आहे, या ठिकाणी C हे नाव आहे म्हणजे या ठिकाणी C आहे म्हणजे या ठिकाणी सुद्धा काय पाहिजे, C पाहिजे. आता या ठिकाणी P हा काटकोन आहे, नंतर CQB मध्ये Q हा काय आहे, काटकोन आहे. मग राहिला कोणता या ठिकाणी CQB म्हणजे या ठिकाणी हा B घेता येईल. म्हणजे हे दोन त्रिकोण, या दोन त्रिकोणमध्ये आपल्याला काय काय एकरूप पाहता येईल. पहा बरं, दोन त्रिकोण हे समरूप दाखवायचे, त्यासाठी आपल्याला 4 पैकी एका कसोटीचा वापर करून सांगता येईल की हे दोन त्रिकोण समरूप आहेत म्हणून. तर आपण या ठिकाणी जे आपल्याला एकरूप पाहायला मिळते की बाजू प्रमाणात तर नाहीत आपल्याला दिलेल्या, तर आपण काय करू, कोन P घेऊ आपण. कोन P हा एकरूप आहे कोणाबरोबर, कोन Q बरोबर. नंतर आणखी काय माहिती आपल्याला, या ठिकाणी कोन C आणि या ठिकाणचा कोन C हे दोघे कसे आहेत, एकरूप आहेत. कोन C एकरूप कोन C आणि कारण काय येईल, हे दोन्ही पण कसे आहेत, सामायिक कोन आहेत. या ठिकाणी हा P आहे, साईडला घेतो. म्हणून आपल्याला काय सांगता येईल की हे दोन त्रिकोण काय झाले, मग समरूप झाले. कारण त्रिकोणांच्या दोन जोड्या काय मिळाल्या आपल्याला, एकरूप मिळाल्या. म्हणजे हे दोन त्रिकोण कोको कसोटीनुसार काय झाले, समरूप झाले. कारण या कसोटीनुसार समरूप होण्यासाठी आपल्याला कोणांच्या दोन जोड्या काय लागतात, एकरूप लागतात. मग जर दोन त्रिकोण समरूप असतील तर बाजू कशा असतात, म्हणून बाजू प्रमाणात. आता दोन त्रिकोण समरूप आलेले आहेत म्हणजे बाजू आपण काय घेऊ शकतो, प्रमाणात घेऊ. मग बाजू प्रमाणात घेणार म्हणजे कोणत्या घेणार, बाजूंची नावं एकतर प्रमाणात आपण घेताना डायग्रामवरून घेऊ शकतो किंवा ह्या नावावरून लिहिलं तरी चालेल. तर सुरुवातीला काय घेता येईल, पहा या ठिकाणी AP छेद या ठिकाणी काय घेता येईल, BQ घेता येईल बरोबर. दुसरी बाजू PC छेद या ठिकाणी PC छेद या ठिकाणी काय घेणार, QC या ठिकाणी QC बरोबर. या ठिकाणी AC छेद BC. तर या ठिकाणी पहा आपल्याला कोणती नावं दिलेली आहेत आणि काय दिलेलं आहे त्यापैकी कोणते घ्यायचे आपण ठरवायचे. पहा AP दिलेलं आहे, BQ दिलेलं आहे म्हणजे AP आणि BQ हे आपल्याला लागणार आहे. AP छेद BQ हे लागणार आहे. नंतर BC आणि AC हे आपल्याला दिले म्हणजे आपल्याला याची गरज नाही, तर आपण ते नाही घेतलं तरी चालेल. म्हणजेच काय घेतलं, फक्त AC छेद BC. या ठिकाणी आपण किमती ठेवूया. AP किती आहे, AP 7 आहे, या ठिकाणी 7 ठेवली. BQ 8 आहे बरोबर. AC काढायचं आपल्याला आणि AC तर विचारलं आहे. BC किती आहे, 12 आहे. या ठिकाणी तिरकस गुणाकार करू म्हणजेच काय येईल, 12 गुणिले 7 बरोबर 8 गुणिले AC. तर 8ला इकडे घेऊन या ठिकाणी गुणाकार काय येईल, 12 7 84 छेद या ठिकाणी 8ला इकडे घेऊन या बरोबर AC. नंतर या ठिकाणी भागाकार करूया. 8 1 8 8 1 8 या ठिकाणी भाग जाणार नाही, भाग शून्याचा बसेल म्हणजेच काय आले शून्याचा आणि एक या ठिकाणी पॉईंट घेऊ म्हणजेच 8 पंचे 40 म्हणजेच काय आले उत्तर AC बरोबर आपल्याला काय मिळालं आहे 10.5. तर अशा प्रकारे आपल्याला AC हे अंतर या ठिकाणी काढता येईल. ओके, चला तर यानंतर आपण प्रश्न नंबर 5 पाहणार आहोत. पहा प्रश्न 5 काय दिलेला आपल्याला, आकृतीमध्ये समलंब चौकोन PQRS मध्ये हा समलंब चौकोन PQRS आहे आणि यामध्ये आपल्याला काय माहिती दिलेली आहे, बाजू PQ समांतर बाजू SR, PQ आणि SR ही बाजू समांतर आहे.
आणखी काय दिलेलं आहे ए आर बरोबर 5 AP म्हणजे ए आर हे अंतर आहे म्हणजे ए आर हे जे आहे हे 5 पट आहे कोणापेक्षा ए पीच्या 5 पट आहे. नंतर ए एस हे सुद्धा काय आहे ह्या ए क्यूच्या 5 पट आहे आणि तर सिद्ध करा म्हटलं आहे की एस आर हे सुद्धा काय आहे ह्या पी क्यूच्या 5 पट आहे हे आपल्याला दाखवा म्हटलेलं आहे. तर आपण सुरुवातीला काय करूया जी आपल्याला माहिती दिलेली आहे ती माहिती आपण सुरुवातीला लिहून घेऊया. सुरुवातीला काय दिलं आपल्याला पहा या ठिकाणी ए आर दिलेलं आहे ए आर बरोबर काय दिले 5 ए पी दिलेलं आहे. तर या ठिकाणी थोडीशी आपण यामध्ये थोडीशी अरेंजमेंट करू. अरेंजमेंट म्हणजेच काय करणार की ह्या ए आरला किंवा ह्या 5ला आपण इकडे घेऊन येऊ. 5 इकडे गुणाकारमध्ये आहे ए पी बरोबर इकडे आल्यानंतर काय होईल भागाकारमध्ये आहे आणि ए आर हे आपण इकडे घेऊन जाऊ म्हणजे ए आरला इकडे गुणाकारमध्ये 1 असेल या ठिकाणी काही नाही म्हणजे या ठिकाणी आपण आणल्यानंतर काय होईल ते गुणाकारमध्ये होईल. एक स्टेप करूया आपण या ठिकाणी ए आर छेद काय होईल 5 बरोबर या ठिकाणी काय राहिले ए पी. परंतु आता ए आरला आपण इकडे घेऊन जाणार आहोत. आता ए आर इकडे गुणाकारमध्ये आहे गुणाकारमध्ये म्हणजे आपण असं समजायचं नाही या ठिकाणी काही नाही म्हणजे या ठिकाणी काय असतो 1 असतो म्हणजे 1 बरोबर गुणाकारमध्ये जर ए आरला 1 ने गुणलं तर काय येणार आहे ए आरच येणार आहे म्हणजे ए आर जर आपण इकडे घेतले तर या ठिकाणी काय राहील या ठिकाणी 1 मिळेल म्हणजेच 1/5 बरोबर ए पी छेद ह्या ए आरला इकडे घेतल्यानंतर काय होईल ए आर. हे झालं समीकरण नंबर 1 म्हणजे ए पी छेद ए आर हे काय आलं 1/5 हे झालं पहिल्या दिलेल्या माहितीवरून. नंतर या ठिकाणी ए एस बरोबर 5 ए क्यू घेऊ या ठिकाणी ए एस बरोबर 5 ए क्यू. तर या सुद्धा उदाहरणाला आपण या प्रकारे बनवू या प्रकारे समीकरण 1 प्रमाणे 5 इकडे घेऊन घेऊ ए एस इकडे आणू. आता डायरेक्ट बनवतो मी 1/5 बरोबर हे ए क्यू आहे तसेच आणि या ठिकाणी काय येणार ए एस डिवाइड भागाकारमध्ये. हे समीकरण नंबर 2 घेऊ. समीकरण 1 आणि 2 वरून आपल्याला काय सांगता येईल पहा बरं दोघांची डावी बाजू सारखी आहे म्हणजे उजवी बाजूसुद्धा काय होईल सारखी होईल म्हणजेच आपल्याला काय म्हणता येईल समीकरण 1 व 2 वरून 1 आणि 2 वरून काय डावी बाजू सारखी म्हणजेच उजवी बाजूसुद्धा काय घेता येईल तर आपल्याला सारखी म्हणजेच ए पी छेद पी आर बरोबर या ठिकाणी ए क्यू छेद ए एस. तर आपल्याला या ठिकाणी समीकरण नंबर आपण 3 देऊया यासाठी. तर आता या ठिकाणी हे आपण एक दिलेल्या माहितीवरून हे 3 समीकरण तयार केले. आता या ठिकाणी आपल्याला पुढे पहा काय करायचं आहे आपल्याला काय म्हटलं एस आर बरोबर 5 पी क्यू दिलेले. पहा ही ए आर ए पी ए एस ए क्यू एस आर पी क्यू हे जे सर्व जे नावं आहेत हे आपल्याला कोणत्या त्रिकोणांमध्ये समाविष्ट होतात ते पाहिजेत. आता या ठिकाणी आपल्याला समरूप त्रिकोण दाखवावे लागतील 2 कारण हे बाजूच आहेत बाजू आहेत म्हटल्यानंतर पुन्हा त्रिकोण समरूप घेऊन त्यांच्या बाजू प्रमाणात घ्यायचे. तर म्हणजे या ठिकाणी कोणते 2 त्रिकोण निवडायचे तर हे नावं कोणते आहेत पाहायचं ए आर आणि ए पी. पहा ए आर इकडे आहे ए पी इकडे आहे ए एस या बाजूला आहे ए क्यू वरती आहे आणि दाखवायचे काय एस आर आणि पी क्यू एस आर आणि पी क्यू. तर या ठिकाणी हा एक त्रिकोण घेता येईल आणि हा एक त्रिकोण घेता येईल बा ए क्यू ए पी आणि पी क्यू ए एस ए आर आणि एस आर. तर हे 2 त्रिकोण हे सर्व नावं आहेत म्हणजे आपल्याला हे 2 त्रिकोण निवडायचे आहेत. कोणते 2 त्रिकोण त्रिकोण पी ए क्यू किंवा या ठिकाणी ए पी क्यू कोणतेही नाव घेतलं तर चालेल. त्रिकोण पी या ठिकाणी त्रिकोण पी ए क्यू व त्रिकोण या ठिकाणी आर ए एस म्हणतो आर ए एस. आता या ठिकाणी आपण नाव लिहिताना कसंही लिहिलं तरी चालेल म्हणजे त्यांची संगती नाही लागली तरी चालेल परंतु ज्यावेळेस ते 2 त्रिकोण समरूप आहेत हे आपण सांगणार आहेत त्यावेळेस मात्र त्यांची काय लागली पाहिजे एकास एक संगती लागली पाहिजे. तर या ठिकाणी पहा आता हे 2 त्रिकोण समरूप आहेत हे आपल्याला 2 पद्धतीने घेता येईल. 2 पद्धतीने कोणत्या प्रकारे घेता येईल पहा. तर या ठिकाणी समीकरण नंबर 3 मध्ये पहा ए पी छेद ए आर ए पी छेद ए आर म्हणजे ही पहिल्या त्रिकोणाची बाजू ए पी आणि दुसऱ्या त्रिकोणाची बाजू आहे ए आर. नंतर ए क्यू छेद ए एस ए क्यू छेद ए एस म्हणजे पहिल्या त्रिकोणाची बाजू ए क्यू दुसऱ्या त्रिकोणाची बाजू ए एस. म्हणजे ह्या बाजू कशा आहेत 2 जोड्या बाजूंच्या 2 जोड्या प्रमाणात आहेत. मग 2 बाजूंच्या जोड्या जर प्रमाणात असतील आणि त्या 2 बाजूंच्या मधील जर एक कोण एकरूप असेल तर ते 2 त्रिकोण कसे असतात समरूप असतात. कोणत्या कसूनुसार बाकोबा कसूनुसार. परंतु फक्त या ठिकाणी 2 बाजू प्रमाणात दाखवले जातात. आपल्याला आणखी एक कोण या 2 बाजूंच्या मधला एक कोण आपल्याला एकरूप दाखवता येतील. या 2 बाजू कोणत्या ए पी आणि ए क्यू बघा आपण पहिल्या त्रिकोणासाठी पाहू ए पी आणि ए क्यू आणि ए आर आणि ए एस हे दुसऱ्या त्रिकोणासाठी ए एस आणि ए आर. तर यामधील आपल्याला या ठिकाणचा कोण आणि या ठिकाणचा कोण हे 2 कोण एकरूप दाखवता येतील. म्हणजे पहा ए एस आणि ए आरच्या मध्ये कोण आहे या ठिकाणी ए पी आणि ए क्यूच्या मध्ये सुद्धा कोण आहे आणि हे कोण एकरूप दाखवता येतील. आणि कोण एकरूप कशामुळे आहे तर हे विरुद्ध कोण आहेत दोन्ही पण विरुद्ध कोण एकरूप असतात. म्हणजे या 2 त्रिकोणामध्ये आपण काय दाखवू शकतो हे 2 कोण एकरूप आहेत. म्हणजे या ठिकाणी आपण काय दाखवणार कोण या ठिकाणी पी ए क्यू घेऊ पी ए क्यू एकरूप कोण कोणता येईल आर ए एस हे कोणते कोण आहेत या ठिकाणी विरुद्ध कोण. ओके या ठिकाणी हे आपल्याला लिहिता येईल विरुद्ध कोण. तर या ठिकाणी हे 2 कोण एकरूप झाले आणि संगत बाजू प्रमाणात आहेत. ओके म्हणजेच या ठिकाणी आपल्याला काय लिहिता येईल समीकरण 3 वरून
समीकरण 3 वरून काय सांगता येईल, संगत बाजू प्रमाणात आहेत, संगत बाजू प्रमाणात. म्हणून या ठिकाणी काय घेता येईल आपल्याला, AP छेद काय दिलेलं आहे आपल्याला, AP छेद AR 3 मध्ये दिलेलं आहे, बरोबर. या ठिकाणी AQ छेद AS, ओके, हे आपल्याला दिलेलं आहे. म्हणून आपल्याला काय सांगता येईल, दोन संगत बाजू प्रमाणात आहेत आणि त्या दोन संगत बाजूंच्या मधील जे कोन आहे तो एकरूप आहे. म्हणजे हे दोन त्रिकोण PAQ हा समरूप होईल कोणाशी, त्रिकोण RAS, पण कोणत्या कसोटीनुसार, या ठिकाणी बा कसोटी. बाजू कोण बाजू या ठिकाणी दोन बाजूंच्या जोड्या प्रमाणात होत्या आणि एक कोन त्यांच्यामधला एक कोन आपण एकरूप दाखवला या ठिकाणचा, म्हणून हे दोन आपण या ठिकाणी ही कसोटी वापरली. आपल्याला हेच समरूप त्रिकोण दाखवण्याचं आपल्याला दुसऱ्या पद्धतीने दाखवता येईल. दुसरी पद्धत कोणती, तर ती कोको कसोटीनुसार दाखवता येईल. पहा, हे दोन कोन विरुद्ध कोन होते म्हटलं आपण, ओके. आपण जर या उदाहरणाचा उपयोग नसता केला तर आपल्याला दुसऱ्या पद्धतीने दाखवता येईल. पहा, आपल्याला काय दिलेलं आहे की PQ समांतर आहे SRला, हे PQ आणि SR समांतर आहे. म्हणजे मग ही QS ही काय होणार आहे, त्यांची छेदिका होईल. मग या ठिकाणचा कोन आणि या ठिकाणचा कोन हे दोन कोणते होतील, पहा अशा टाईपची आपल्याला आकृती मिळेल. या ठिकाणी PQ, या ठिकाणी R, या ठिकाणी S. तर मग या ठिकाणचा कोन आणि या ठिकाणचा कोन हे कोणते कोन होतील, व्युत्क्रम कोन होतील. म्हणजे आपल्याला काय लक्षात येईल, Qची जोडी कुणाबरोबर लागणार आहे, S बरोबर, कारण हे दोन एकरूप होतात, व्युत्क्रम कोन आहेत. म्हणजे पहा, Q आणि S जोडी लागायला पाहिजे. हा A आणि हा सुद्धा A आहे. मग राहिला कोणता, P ची जोडी कोणाबरोबर लागायला पाहिजे, मग R बरोबर लागायला पाहिजे. म्हणजे आपण नाव लिहिताना पहा, P ची जोडी R बरोबर आहे, A ची जोडी A बरोबरच आहे, कारण हा वरच्या ट्रायंगलमधला A आहे, हा खालच्या ट्रायंगलसाठी आहे, हा वरच्या त्रिकोणासाठी आहे, हा खालच्या त्रिकोणासाठी आहे. Qची जोडी कोणाबरोबर लावलेली आपण S बरोबर, पहा Q आणि S हे ऑलरेडी आपण या ठिकाणी लावली होती. म्हणजे एकतर आपण हे दोन कोन घेतले असते, म्हणजे पहा ही कोणाची जोडी एकरूप होती आणि हे पण दुसरी कोणाची जोडी एकरूप झाली असती. म्हणजे दोन कोणाच्या जोडी एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण समरूप होतात. कोणत्या कसोटीनुसार, कोको या कसोटीनुसार, ओके. किंवा आपण या पद्धतीने घेतलं तरी सुद्धा चालेल. दोन प्रकारे हे सोडवता येईल उदाहरण, हे लक्षात राहू द्या. तर यानंतर हे दोन त्रिकोण समरूप दाखवले, म्हणजेच बाजू काय घेता येईल आपल्याला, म्हणून बाजू प्रमाणात. तर आपण बाजू काय घेऊया, प्रमाणात घेऊ. बाजू प्रमाणात घेणार म्हणजेच कोणत्या बाजू येतील, मग पहा या ठिकाणी PA छेद या ठिकाणी. आता त्रिकोणामधून बाजू प्रमाणात कसे घ्यायचं हे लक्षात नाही आलं तर आपण डायरेक्ट या नावावरून सुद्धा घेऊ शकतो. आणि नावाची, ह्या त्रिकोणाची नावं लिहिताना संगती आपल्याला बरोबर लागली पाहिजे, जेणेकरून Pची आपण संगती कोणावर लावली, R बरोबर, P आणि R. ह्या Aची ह्या A बरोबर लागली पाहिजे आणि S ही Q बरोबर लागली पाहिजे. ही संगती चुकली तर मग उदाहरण हे चुकलं समजायचं. PA छेद या ठिकाणी काय येईल, RA बरोबर, या ठिकाणी AQ छेद या ठिकाणी AS बरोबर, या ठिकाणी PQ छेद या ठिकाणी RS. बाजू काय घेतल्या आपण, प्रमाण घेतल्या. बाजू प्रमाण आहेत. मग यामध्ये आपल्याला काय दाखवायचं आहे बघा, एकदा चेक करून घेऊया आपण. आपल्याला दाखवायचं काय आहे ते, या ठिकाणी आपल्याला दाखवायचं आहे काय, SR बरोबर PQ. मग आपल्याला ह्यातला SR आणि PQ घ्यायचे आहेत. SR आणि PQ कुठे आहे, तर PQ या ठिकाणी PQ आहे, या ठिकाणी SR म्हणजेच RS आहे. तर आपल्याला उलट घेतलं तरी चालेल. आणि AP, PA म्हणजेच AP आहे, PA किंवा AP, AR किंवा RA, AQ आणि SA किंवा AS. तर पहा या ठिकाणी आपण AP आणि AR, AP AR म्हणजे हे AP आणि AR हे उलट झालं, इथं PA आणि RA झाले. म्हणजे ह्याला आपल्याला PA आणि RA करता येईल. मग यांची किंमत किती आहे, 1/5. AQ आणि AS, AQ आणि AS ह्याची सुद्धा किंमत किती, 1/5. म्हणजेच ह्या दोघांची किंमत 1/5 आहे. म्हणजे हा सुद्धा काय असायला पाहिजे, 1/5च असायला पाहिजे. म्हणजेच आपल्याला काय सांगता येईल, समीकरण 1 आणि 2 वरून या ठिकाणी घेऊ आपण. म्हणून समीकरण 1 व 2 वरून, 1 आणि 2 वरून काय घेणार, हे जे तीनही आहेत ह्या तिघांची पण किंमत काय येईल, मग 1/5. म्हणजेच पहिला कोणता आहे, AP छेद या ठिकाणी AR, म्हणजे हा AP छेद AR. नंतर काय, AQ छेद AS या ठिकाणी AQ छेद AS बरोबर. तिसरा कोणता आहे, PQ छेद SR घेऊ आपण, PQ छेद SR, RSला उलट करू SR. आणि ह्या तिघांच्याही किमती काय मिळाल्या आपल्याला, 1/5. तर हे आपण अशा प्रकारे या ठिकाणी कंप्लीट केलेलं आहे. परंतु आपल्याला काय दाखवायचं आहे, SR आणि PQ दाखवायचे आहेत. मग SR आणि PQ कोणत्यामध्ये आहेत, पहा ह्या तिघांच्या चौघांच्या किमती सारख्याच आहेत. तर आपण PQ आणि SR घेऊ फक्त आपल्याला, कारण तेच दाखवायचं आहे बरोबर. 1/5 या ठिकाणी तिरकस गुणाकार करू. तिरकस गुणाकार केल्यानंतर काय मिळणार आहे, पहा 5ने PQ लागून म्हणजेच काय येईल, 5 PQ आणि 1ने SR लागून म्हणजेच 1 SR. म्हणजेच आपल्याला असं दाखवता येईल SR बरोबर 5 PQ. आणि हेच आपल्याला काय करायचं आहे, सिद्ध करायचं आहे. तर या ठिकाणी आपण हे सिद्ध करून दाखवलेले आहे. पहा या ठिकाणी आपल्याला
हे सुरुवातीच्या दिलेल्या अटीवरून हे 2 अटी तयार झाल्या, यावरून हे आपण तयार केलं आणि नंतर जे नावं आहेत त्या नावावरून आपण 2 त्रिकोण कोणते घ्यायचे हे ठरवलं. हे 2 त्रिकोण घेतले. हे 2 त्रिकोण समरूप दाखवले. समरूप दाखवण्यासाठी 2 पद्धती वापरता येईल. एक तर समीकरण 3चा वापर करून संगत बाजूंच्या 2 जोड्या ह्या प्रमाणात आहेत, म्हणजे आपण त्यांच्यामधला जो कोण एकरूप दाखवला तर ते 2 त्रिकोण काय होतील, समरूप होतील बाकुबा कचडीनुसार. किंवा कोणाची एक जोडी एकरूप माहिती आपल्याला विरुद्ध कोण आहेत, मग आपल्याला PQ आणि SR हे काय दिले आहेत, समांतर बाजू दिलेत, म्हणजे ही काय घेता येईल, छेदिका घेता येईल. किंवा आपल्याला PR ही सुद्धा छेदिका घेता येईल, म्हणजे या ठिकाणचा कोण आणि या ठिकाणचा कोण युत्क्रम कोण होतील. ज्याप्रमाणे Q आणि S हे युत्क्रम कोण आहेत त्याप्रमाणे. ओके, हे 2 त्रिकोण कोणत्याही कसोटीने दाखवले तरी चालतील. त्रिकोण समरूप दाखवल्यानंतर बाजू प्रमाणात घेतल्या, परंतु आपल्याला समीकरण 1 आणि 2 वरून काय सांगता येईल की हे सर्व दोघांच्या किमती किती आहेत, 1/5 म्हणजे याची सुद्धा किंमत काय होणार 1/5. परंतु आपल्याला फक्त PQ आणि SR दाखवायचे, म्हणून आपण हे 2 घेतले, समान आहेत म्हणून तिरकस गुणाकार केला. यावरून आपण SR काय दाखवले 5 PQ. तर उदाहरण सिंपल आहे आणि अशा प्रकारचं उदाहरण आपल्याला पेज नंबर 20 वरती आपल्याला बुकमध्ये हे सोडवलेलं आहे. ओके, या ठिकाणी 5 आहे तर त्या ठिकाणी 2 आहेत. ओके, तुम्ही त्या प्रकारे सुद्धा उदाहरण सोडवू शकता. चला, तर यानंतर आपण प्रश्न नंबर 6 पाहणार आहोत. पहा, प्रश्न नंबर 6 काय दिलेला आहे आपल्याला, समलंब चौकोन ABCD मध्ये बाजू AB समांतर बाजू CD. या ठिकाणी AB समलंब चौकोन हा ABCD आहे आणि यामध्ये AB बाजू समांतर आहे DC बरोबर किंवा CD बरोबर. नंतर कर्ण AC आणि BD हे एकमेकांना O बिंदूमध्ये छेदता येतं. एकतर आपल्याला समांतर दिले आहे आणि हे जे कर्ण आहेत हे कर्ण एकमेकांना O या बिंदूमध्ये छेदतात. आणि आपल्याला काय दिले, AB बरोबर 20 दिलेले, या ठिकाणी AB हे अंतर 20 दिलेलं आहे. नंतर DC बरोबर 6, DC आपल्याला हे अंतर दिलेलं आहे 6. नंतर OB 15 दिलेलं आहे, हे OB हे 15 घेऊया. आणि आपल्याला विचारलं आहे OD काढा म्हटले, म्हणजे या ठिकाणी OD हे अंतर आपल्याला काढायचं आहे. तर या ठिकाणी आपण प्रश्नचिन्ह देऊया ODसाठी. तर पहा, या ठिकाणी आपल्याला काय सांगता येईल, आता दिलेले आहेत आपल्याला बाजूंची मापे, म्हणजे आणि OD काढायचं आहे, म्हणजे OD सुद्धा काय आहे, बाजूच आहे. आपल्याला बाजू माहिती दिलेली आणि बाजूच काढायची, म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय घ्यावं लागेल, बाजू प्रमाणात घ्यावं लागतील. मग बाजू प्रमाणात केव्हा घेणार, तर ते त्यामध्ये 2 त्रिकोण घेऊन ते कसे दाखवायला पाहिजे, तर समरूप दाखवायला पाहिजे. मग या ठिकाणी 2 कोणते त्रिकोण घेणार, आपल्याला ज्या बाजूंची माहिती दिली आहे किंवा ज्या बाजूंची नावे दिलेली आहेत आपण त्या बाजूंवरून काय घेणार, त्रिकोण कोणते घ्यायचे ते ठरवणार. आपल्याला बाजू कोणती दिली पहा, या ठिकाणी AB दिलेली आहे आणि OB दिलेला आहे, CD दिलेली आहे आणि OD काढायची आहे, म्हणजे आपण हा त्रिकोण एक घेणार आहोत आणि हा दुसरा त्रिकोण घेणार आहोत. ओके, तर आपल्याला पहिला त्रिकोण कोणता येईल, या ठिकाणी COD म्हणू आणि या ठिकाणी AOB म्हणू, म्हणजेच या ठिकाणी काय म्हणता येईल. पण या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे की AB आणि हे CD समांतर आहे, ते आपण नंतर घेऊया. सुरुवातीला त्रिकोणांमध्ये घेऊ. कोणते 2 त्रिकोण आहेत, त्रिकोण COD व त्रिकोण दुसरा AOB मध्ये. आता सुरुवातीला नाव लिहिताना कोणतंही नाव कशाही प्रकारे लिहिलं 2 त्रिकोणाचं तरी चालेल, परंतु समरूप दाखवल्यानंतर मात्र त्यांची एकाच एक संगतीही आली पाहिजे. तर या ठिकाणी पहा, हे 2 त्रिकोण समरूप दाखवायचे, तर कशा प्रकारे दाखवता येतील पहा. तर पुन्हा अगोदरच्या उदाहरणासारखं या ठिकाणचा कोण आणि या ठिकाणचा कोण, हे 2 कोण कोणत्या प्रकारचे होतील, विरुद्ध कोण होतील. आणि विरुद्ध कोण कसे असतात, एकरूप, म्हणजेच कोण COD एकरूप कोण AOB. या ठिकाणी आपण याला कारण काय येईल, विरुद्ध कोण आहे ते. ओके, विरुद्ध कोण. यानंतर पहा, आणखी कोणते कोण पहा, एक कोणाची जोडी मिळाली ह्या 2 त्रिकोणामध्ये, आपल्याला आणखी एक जोडी मिळाली की आपण काय सांगता येईल, हे 2 त्रिकोण समरूप आहेत. पुन्हा आपल्याला काय दिलेलं आहे, या ठिकाणी AB समांतर आहे DC बरोबर. मग या ठिकाणी आपण काय करू, हे दिलेलं आहे, ओके, हे आपल्याला दिलेलं आहे, म्हणून या ठिकाणी आपण दिलेले घेऊ. नंतर आपण या ठिकाणी छेदिका घेऊ. कोणते समांतर आहेत पहा, या ठिकाणी AB आहे, या ठिकाणी CD आहे. आपण काय करू, तर ही BD ही छेदिका घेऊ त्यांची, BD. ओके, म्हणजे या ठिकाणी CD, या ठिकाणी BA. मग या ठिकाणचा कोण आणि या ठिकाणचा कोण, म्हणजे या ठिकाणचे 2 कोण, हे कोणते कोण होतील, युत्क्रम कोण होतील. आणि युत्क्रम कोण कसे असतात, एकरूप असतात. मग या ठिकाणी O हे नाव आहे या ठिकाणी, म्हणजेच CDO किंवा ODC. म्हणजे या ठिकाणी आपण कोण घेऊ, कोण ODC हा एकरूप कोण होणार आहे, कोणत्या कोणाची, या B कोणाची, म्हणजेच OBA, कोण OBA. आणि कारण काय याला, हे कोणत्या प्रकारचे कोण आहेत, युत्क्रम कोण आहेत. युत्क्रम कोण एकरूप असतात, म्हणजे आपण काय करणार, या ठिकाणी 2 कोणांच्या जोड्या एकरूप मिळाल्या. मग 2 कोणांच्या जोड्या जर एकरूप असतील तर ते 2 त्रिकोण कसे असायला पाहिजेत, मग समरूप असायला पाहिजेत. पण कोणत्या कसोटीनुसार, तर को कसोटीनुसार. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी काय घेता येईल पहा, हे 2 त्रिकोण या ठिकाणी कोणते 2 त्रिकोण आहेत. आता या ठिकाणी नाव लक्षात ठेवायचं, त्यांची संगती ही लागली पाहिजे, कोणाची संगती. म्हणून त्रिकोण पहिला कोणता घेतला आपण पहा,
आपण ओची जोडी ओ बरोबर लावली, बीची जोडी कोणाबरोबर लावली डी बरोबर, कारण हे एकरूप आहेत. म्हणजे सीची जोडी कोणाबरोबर लागणार आहे ए बरोबर, कारण पहा ह्या दोन समांतर रेषात म्हणजे सी ए किंवा ए सी हे सुद्धा काय घेता येईल आपल्याला छेदिका घेता येईल. म्हणजे या ठिकाणचा कोण आणि या ठिकाणचा कोण हे व्युत्क्रम कोण होतील. म्हणजे सीची जोडी कोणाबरोबर लागणार ए बरोबर, म्हणजे आपण या ठिकाणी सी ए घेतला होता. ओची जोडी ओ बरोबर, डीची जोडी बी बरोबर, डीची जोडी बी बरोबर, म्हणजे नाव हे बरोबर आहे. म्हणजे ज्या ठिकाणी काय करणार सी ओ डी समरूप त्रिकोण ए ओ बी. कोणत्या कशेनुसार मिळाले हे आपल्याला कोको कसोटीनुसार हे काय मिळाले दोन्ही समरूप मिळाले. मग जर समरूप असतील तर आपण काय घेणार मग बाजू कशा असतात प्रमाणात असतात. आपल्याला बाजू प्रमाणात दाखवण्यासाठी आपण काय करतो हे दोन त्रिकोण समरूप आहेत म्हणून दाखवतो. मग बाजू प्रमाण एक तर आकृतीवरून घेता येईल किंवा डायरेक्टली नावावरून घेतलं तरी चालेल. तर सी ओ सुरुवातीला आहे त्या ठिकाणी बाजू प्रमाण घेऊ. सुरुवातीला सी ओ याला ओ सी म्हटलं तरी चालेल. छेद या ठिकाणी काय आहे ए ओ आहे, ए ओ बरोबर बाजू प्रमाणात आहेत. नंतर ओ डी छेद ओ बी, ओ डी छेद ओ बी बरोबर. नंतर सी डी छेद या ठिकाणी काय येईल ए बी. तर पहा या ठिकाणी आपल्याला कोणती माहिती पहा बी ए माहिती आहे म्हणजे बी ए या ठिकाणी आहे हे लागणार आहे. नंतर ओ बी या ठिकाणी ओ बी या ठिकाणी आहे हे लागणार आहे. नंतर ओ डी हे काढायचं आहे आणि सी डी या ठिकाणी म्हणजे आपल्याला ही माहिती लागणार नाही. म्हणजे आपण कोणते गुणोत्तर घेणार ओ डी छेद ओ बी बरोबर सी डी छेद ए बी. या ठिकाणी किमती ठेवूया. ओ डी किती आहे ओ डी हे आपल्याला काढायचे तसंच ठेवा ओ डीला. नंतर ओ बी म्हणजे या ठिकाणी ओ बी दिलेलं आहे हे आहे 15 बरोबर. सी डी हे दिलेलं आहे 6 आणि या ठिकाणी ए बी दिलेलं आहे सॉरी या ठिकाणी ए बी पाहिजे ए डी झालं त्या ठिकाणी. ए बी किती आहे या ठिकाणी 20 आहे. तर या ठिकाणी आपण सोडवूया. या ठिकाणी म्हणजे आपल्याला काय म्हणता येईल तिरकस गुणाकार करून म्हणजेच काय येईल ओ डी गुणिले 20 बरोबर 15 गुणिले 6. ओडीला इकडे घेऊन जावा. ओडी बरोबर या ठिकाणी काय येईल 15 गुणिले 6 छेद 20 घेऊया ओके. किंवा 15 सख्ख डायरेक्ट आपण गुणाकार केला तरी चालेल. 15 × 75 15 सख्ख 90. तर या ठिकाणी आपण हे 90 आलेलं आहे. नंतर 0 कट होईल बेक बेचूक 8 या ठिकाणी 9ला भागले होते 1 राहिला पॉईंट देऊन 0 घेतला 2 × 5 = 10 म्हणजे या ठिकाणी ओ डी हे किती आलेलं आहे 4.5 ओके. आता हे जे कॅल्क्युलेशन आहे यांचा गुणाकार भागाकार बेरीज वजाबाकी जे काय असेल ते हे तुम्ही तुमच्या मनाने केलं तरीसुद्धा चालेल. त्यामध्ये कॅल्क्युलेशन हे पाहून करण्याची काही गरज नाही किंवा पार्ट नाही तो ओके. तर या प्रकारे आपल्याला ओडी हे किती मिळालेलं आहे 4.5. तर या ठिकाणी पहा दिल्याप्रमाणे आपण कशाप्रकारे दोन त्रिकोण घेतले त्यांच्या बाजू प्रमाणात घेतल्या आणि त्यांना अगोदर समरूप दाखवले आणि नंतर त्यांच्या बाजू प्रमाणात घेतल्या. या ठिकाणी हे एवढं समजून घेतलं तर हे उदाहरण सिंपल आहेत. अशा प्रकारचे उदाहरण आपल्याला एक्झाममध्ये 3 मार्क किंवा 2 मार्कासाठी हे विचारले जाऊ शकतात. चला तर यानंतर आपण प्रश्न नंबर 7 पाहणार आहोत. प्रश्न नंबर 7 मध्ये आपल्याला काय दिले पहा चौकोन ABCD हा एक समांतरभुज चौकोन आहे. या ठिकाणी ABCD हा एक समांतरभुज चौकोन आहे. नंतर आपल्याला काय दिलेलं आहे बाजू BC वरती तर E हा एक बिंदू आहे. या ठिकाणी BC वरती एक A हा बिंदू आहे. रेषा DE ही किरण AB ला T मध्ये छेदते. या ठिकाणी रेषा DE म्हटलेले म्हणजे ही DE जर वाढवली पुढे तर ही AB ला रेषा किरण AB ला ही कुठे छेदते बिंदू T मध्ये छेदते म्हटलेले. तर दाखवा की म्हटले तर आपल्याला काय दाखवायचं या ठिकाणी मी शॉर्टमध्ये लिहिलेले DE गुणिले BE DE आणि BE या ठिकाणी पहा DE गुणिले BE आणि CE गुणिले TE CE या ठिकाणी आहे आणि TE पहा या सर्व काय आहेत त्रिकोणांच्या बाजूच आहेत. मग या ठिकाणी आपल्याला अगोदरच्या उदाहरणासारखंच दोन त्रिकोण निवडायचे. तर दोन त्रिकोण निवडल्यानंतर दोन त्रिकोण काय दाखवायचे समरूप दाखवायचे आणि समरूप दाखवून बाजू प्रमाणात घ्यायच्या. बाजू प्रमाणात घेऊन या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी तिरकस गुणाकार केल्यानंतर हे आपल्याला सिद्ध करता येईल. तर या ठिकाणी सुरुवातीला हे कोणत्या दोन त्रिकोणांच्या बाजू हे आपण ठरवायचे आणि त्यावरून ते दोन त्रिकोणांची नावे घेऊया आपण. सुरुवातीला पहा या ठिकाणी DE म्हणजे या ठिकाणी आहे आणि BE या ठिकाणी आहे. CE या ठिकाणी आहे आणि TE हे या ठिकाणी आहे. म्हणजे हे दोन काय घेता येईल आपल्याला त्रिकोण. तर हा एक त्रिकोण घेता येईल हा दुसरा त्रिकोण घेता येईल ओके. तर पहिल्या त्रिकोणाचं नाव काय घेऊ पहा जोडी लावताना काय लावणार या ठिकाणी E या ठिकाणी पण E आहे म्हणजे दोन्ही त्रिकोणामध्ये E हे नाव आहे. नंतर या ठिकाणी T हा दूरवरचा बिंदू आहे. तर या ठिकाणी D हा दूरवरचा बिंदू म्हणजे T ची जोडी कोणाबरोबर लावणार आपण D बरोबर. या ठिकाणी B ची जोडी आपण C बरोबर लावू कारण ते दोन शिल्लक राहिलेले आहेत. म्हणजेच काय म्हणू त्रिकोण TEB व त्रिकोण DEC मध्ये हे दोन त्रिकोण सुरुवातीला आपल्याला काय दिलं आहे की दोन त्रिकोण कसा आहे समांतरभुज तो चौकोन कसा आहे. सुरुवातीला आपल्याला काय दिलेलं आहे की तो चौकोन ABCD हा काय आहे समांतरभुज चौकोन. तर आपण ते सुरुवातीला लिहून घेऊया. चौकोन ABCD हा समांतरभुज चौकोन आहे. समांतरभुज चौकोन आहे.
तर यानंतर आपल्याला काय घेता येईल पहा, समांतरभुज चौकोन झाल्यानंतर आपण या ठिकाणी घेऊया कोणत्या दोन त्रिकोणांमध्ये, त्रिकोण 2 निवडूया आपण. कोणते दोन त्रिकोण घेणार, त्रिकोण या ठिकाणी TEB, त्रिकोण TEB व त्रिकोण दुसरा दूरवरचा पॉईंट T बरोबर जोडी D ची लावली होती, E बरोबर E ची आणि B बरोबर C ची, त्रिकोण DEC मध्ये. या दोन त्रिकोणामध्ये आपल्याला हे समरूप दाखवायचे. तर समरूप दाखवण्यासाठी आपल्याला काय काय माहिती आहे, तर या ठिकाणी पहा, या ठिकाणचा E आणि या ठिकाणचा E हे दोन कोण होतील, वरती हे काय होतील, विरुद्ध कोण होतील. म्हणजे ते विरुद्ध कोण काय असतात, एकरूप. तर त्या ठिकाणी 3 अक्षर नाव काय लिहिता येईल, TEB या ठिकाणी. म्हणजेच कोण TEB हा एकरूप कोण होईल कोणाशी, हा TEB हा DEC बरोबर, कोण DEC. आणि कारण काय येईल, हे कसे कोण आहेत, विरुद्ध कोण आहेत हे. ओके, तर हे अशा प्रकारे आपल्याला कारण लिहिता येईल. यानंतर आणखी एक जोडी दाखवू आपण एकरूप, म्हणजे काय घेता येईल आपल्याला, हे दोन त्रिकोण समरूप दाखवता येतील. तर या ठिकाणी पहा, हे दोन, हा जो चौकोन आहे ABCD हा समांतरभुज चौकोन आहे. मग समांतरभुज चौकोनामध्ये समोरासमोरील बाजू कशा असतात, समांतर असतात. ओके, म्हणजेच या ठिकाणी काय म्हणता येईल, समोरासमोरील बाजू, ओके, समोरासमोरील बाजू समांतर असतात. समांतर का असतात, तर तो चौकोन कोणता आहे, समांतरभुज चौकोन आहे, समांतर असतात. म्हणजेच कोणत्या दोन बाजू समांतर घेणार आपण, या ठिकाणी AB समांतर कोणती घेता येईल, DC आणि AD समांतर BE. तर आपण AB आणि DC समांतर घेऊ, म्हणून या ठिकाणी काय घेऊ, AB समांतर काय घेऊ, DC. परंतु ABला आपल्याला AB ह्या नावाला AT असं सुद्धा म्हणता येईल, A पासून T पर्यंत, कारण हे तीनही एकाच रेषेवरील बिंदू आहेत. म्हणून आपण काय करू, AT ही समांतर घेऊ कोणाला, या ठिकाणी DCला. ओके, ABच्या ऐवजी आपण AT घेतोय, कारण B आणि T ह्या रेषेला आपण AB म्हटलं तरी चालेल, AT म्हटलं तरी चालेल. आणि कारण काय येईल हे, तर या ठिकाणी AB आणि T हे कसे आहेत, एक रेषीय आहेत. या ठिकाणी AT आणि DC आपण समांतर घेतले, मग आपल्याला BC काय घेता येईल, या ठिकाणी छेदिका घेता येईल. ओके, म्हणून या ठिकाणी घेऊ BC ही छेदिका घेऊन, या ठिकाणी आपण छेदिका काय घेऊ, BC. म्हणजे मग आपल्याला आकृती काय मिळेल पहा, आपल्याला अशी आकृती मिळेल. या ठिकाणी मी आकृती काढतो. ओके, या ठिकाणी C, या ठिकाणी D, या ठिकाणी हा B आहे, या ठिकाणी A आहे आणि या ठिकाणी T. तर या ठिकाणचा कोण आणि या ठिकाणचा कोण, हे दोन कोणत्या प्रकारचे कोण मिळतील, आणि या ठिकाणी E आहे. ओके, म्हणजे हे दोन कोणत्या प्रकारचे कोण होतील, म्हणजे C हा याची जोडी कोणाबरोबर लागेल, B बरोबर. म्हणजेच कोण DCE या ठिकाणी, आणि या ठिकाणी TBE. म्हणजे आपल्याला या ठिकाणचे दोन कोण काय मिळणार आहेत, एकरूप मिळणार. म्हणजे TBE या ठिकाणी घेऊया, म्हणून कोण TBE हा एकरूप होईल कोणाबरोबर, DCE बरोबर. आणि हे कोणत्या प्रकारचे कोण आहेत, एक रेषेच्या वरती आहे छेदिकेच्या, आणि एक खालच्या बाजूला आहे. म्हणजे हे दोन कोणते कोण होतील, व्युत्क्रम कोण आहेत. आणि व्युत्क्रम कोण कसे असतात, एकरूप असतात. हे समीकरण 1 मध्ये एक कोणाची जोडी मिळाली, या ठिकाणी एक मिळाली. म्हणजेच हे दोन त्रिकोण आपल्याला काय घेता येतील, समरूप घेता येईल. म्हणून त्रिकोण TEB समरूप त्रिकोण DEC. आणि कोणत्या कसोटीनुसार, कोणाच्या दोन जोड्या एकरूप मिळाल्यात, म्हणजेच कोको कसोटी म्हणताय. कोको कसोटीनुसार हे दोन त्रिकोण एकरूप. तर या ठिकाणी आपल्याला काय पाहायचे पहा, हे दोन त्रिकोण एकरूप दाखवले, समरूप दाखवले. समरूप दाखवले तर बाजू काय घेता येतील, प्रमाणात घेता येतील. त्रिकोण समरूप आहेत म्हणून बाजू प्रमाणात. मग बाजू प्रमाणात घेताना जोडे कोणत्या घेणार पहा, या ठिकाणी सुरुवातीला TE छेद, या ठिकाणी काय येणार DE बरोबर. या ठिकाणी EB छेद, या ठिकाणी EC बरोबर. नंतर TB आपण डिरेक्टली त्रिकोणावरून लिहू शकतो, किंवा या ठिकाणी डिरेक्टली लिहिलं तरी चालतील. तर या ठिकाणी आपल्याला पहा कोणत्या कोणत्या बाजू पाहिजे, DE आणि BE. DE म्हणजे या ठिकाणी DE, आणि BE म्हटलं तर BE म्हणजे हे आहे. नंतर CE या ठिकाणी EC आहे, म्हणजे CE आहे. आणि TE या ठिकाणी आहे. म्हणजे आपल्याला याची गरज नाही, तर आपण काय करू, या ठिकाणी फक्त TE छेद DE घेऊया बरोबर. ह्या EBला उलट लिहू, म्हणजेच काय होईल ते BE. आणि ECला सुद्धा उलट लिहू, ECला म्हणजेच काय होईल, CE होईल. तर या ठिकाणी तिरकस गुणाकार करायचा यांचा. तिरकस गुणाकार केल्यानंतर काय मिळेल बघा, हे दोन TE गुणिले CE होईल, म्हणजे TE गुणिले CE. आणि DE गुणिले BE म्हणजे DE गुणिले BE. तर आपण अगोदर हा गुणाकार घेऊ, म्हणजेच काय मिळेल, DE गुणिले या ठिकाणी BE. ओके बरोबर. या ठिकाणी CE गुणिले TE. तर हे अशा प्रकारे आपल्याला काय करता येईल, सिद्ध करता येईल. ओके
पहा या ठिकाणी हे पण उदाहरण सिंपल आहे. यामध्ये फक्त दोन त्रिकोण कसे निवडायचे हे फक्त दिलेल्या माहितीवरून ठरवायचं आणि ते दोन त्रिकोण समरूप दाखवायचे आणि समरूप दाखवून त्यांच्या बाजू प्रमाणात घेऊन आपल्याला या ठिकाणी सिद्ध करता येईल तिरकस गुणाकार करून. ओके, चला तर यानंतर आपण प्रश्न नंबर 8 पाहणार आहोत. आकृतीत रेख AC आणि BD परस्परांना P बिंदूमध्ये छेदतात. या ठिकाणी AC आणि BD हे परस्परांना P बिंदूमध्ये छेदतात. आणखी काय दिलेलं आपल्याला आणि AP/CP बरोबर BP/DP. तर आपल्याला हे दोन गुणोत्तर समान आहेत हे दिलेलं आहे. तर सिद्ध करा ABP या ठिकाणी ABP समरूप त्रिकोण CDP. तर हे दोन त्रिकोण समरूप आहेत हे आपल्याला सिद्ध दाखवायचे. तर या ठिकाणी पहा AP/CP दिलेलं आहे, BP/DP दिलेलं आहे. म्हणजे आपल्या दोन त्रिकोणाचे काय दिलेलं आहे या ठिकाणी बाजू आहेत AP आणि CP. BP आणि DP सुद्धा पहा AP/BP. AP आणि BP हा एका त्रिकोणाच्या बाजू आहेत, हा पहिला त्रिकोण. आणि CP आणि DP ह्या दुसऱ्या त्रिकोणाच्या बाजू CP आणि DP. म्हणजे जे अंश असतात हे एका त्रिकोणाचे असतात आणि जे छेद असतात हे दुसऱ्या त्रिकोणाचे असतात. म्हणजे ह्या दोन त्रिकोणामध्ये आपल्याला काय दिले बाजूंचे गुणोत्तर दिले आणि ते गुणोत्तर कसं आहे समान आहे. म्हणजे आपल्याला इथे या ठिकाणी सांगितलं की बाजूंच्या दोन जोड्या ह्या कशा आहेत प्रमाणात आहेत. तर या ठिकाणी आपल्याला दाखवण्यासाठी काय आता एक कोण जर आपण घेतला तर ते बा को बा या कसोटीनुसार आपल्याला काय दाखवता येईल समरूप हे दोन त्रिकोण आहेत हे सांगता येईल. परंतु त्या दोन बाजूंच्या मधला आपल्याला कोण दाखवावा लागेल. तर दोन कोणते त्रिकोण आहेत तर या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत. कोणते दोन त्रिकोण त्रिकोण ABP व त्रिकोण CDP मध्ये. या दोन त्रिकोणांमध्ये आपल्याला काय दाखवता येईल हे दिलेलं आहे आपल्याला AP/CP बरोबर BP/DP. हे आपल्याला काय आहे दिलेले आहे. आपल्याला हे दिलेले आहे म्हणून आपण यासाठी नंतर या ठिकाणी आपल्याला काय सांगता येईल की दुसऱ्या पद्धतीने की हे दोन दिलेले आहेत म्हणजेच काय म्हणून आपल्याला काय सांगता येईल बाजू संगत बाजू म्हणून आपल्याला काय सांगता येईल संगत बाजू कशा आहेत प्रमाणात आहेत. ओके, संगत बाजू प्रमाणात आहेत. नंतर आता आपण दोन बाजूंच्या जोड्या प्रमाणात आहेत म्हणजेच आपण काय करू तर या ठिकाणी आणखी एक कोणांची जोडी दाखवू. पहा या ठिकाणी एक P कोण आहे, या ठिकाणचा P कोण म्हणजे APB आणि या ठिकाणी CPD. हे दोन कोण कोणत्या प्रकारचे कोण होतील विरुद्ध कोण आहेत. म्हणजेच या ठिकाणी कोण APB हा एकरूप कोण असेल CPD बरोबर. आणि कारण काय येईल या ठिकाणी हे कसे कोण आहेत विरुद्ध कोण आहेत. मग विरुद्ध कोण पहा या ठिकाणी पहा सुरुवातीला बाजू AP आणि BP. या ठिकाणी AP मध्ये कोण आणि नंतर BP. या ठिकाणी दुसरी बाजू पहा CP आणि DP. या ठिकाणी CP आणि DP आणि त्यामध्ये हा कोण आहे. म्हणजे दोन बाजूंच्या मध्ये कोण आहे म्हणजेच हे दोन त्रिकोण आपल्याला समरूप दाखवतील म्हणून त्रिकोण ABP समरूप त्रिकोण CDP. आणि कोणत्या कसोटीचा वापर केला दोन बाजू प्रमाणात दोन संगत बाजू प्रमाणात आणि एक कोणाची जोडी एकरूप त्यांच्यामधील म्हणजेच बा को बा कसोटी. यानुसार आपल्याला काय सांगता येईल हे दोन त्रिकोण कसे आहेत समरूप आहेत. ओके, तर अशा प्रकारे आपला उदाहरण नंबर 8 या ठिकाणी कंप्लीट करता येईल. या ठिकाणी आपल्याला ऑलरेडी दिलेलं आहे की त्या संगत बाजूच्या दोन जोड्या ह्या कशा आहेत प्रमाणात आहेत. फक्त आपल्याला या ठिकाणी एक कोणाची जोडी शोधायची आणि ते दोघांच्या मध्ये यायला पाहिजे ते दोन बाजूंच्या मध्ये म्हणजेच AP आणि BPच्या मध्ये असायला पाहिजे आणि CP आणि DPच्या मध्ये. तर या ठिकाणी आपल्याला हे लहान उदाहरण आहे. अशा टाईपचं उदाहरण आपल्याला 1 मार्कासाठी परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं. चला आता यानंतर आपण प्रश्न नंबर 9 पाहणार आहोत आणि हा शेवटचा प्रश्न आहे सराव संच 1.3 मधील. पहा आकृतीत त्रिकोण ABC मध्ये बाजू BC वर D बिंदू असा आहे की कोण BAC बरोबर कोण ADC. हा D बिंदू असा घेतलेला आहे की जेणेकरून या ठिकाणी BAC या कोणाचं माप हे कोणा एवढं आहे कोण ADC. म्हणजे या ठिकाणचा A कोण आणि या ठिकाणचा D कोण हे दोन्ही एकरूप आहेत. यानंतर पुढे काय दिले आपल्याला तर सिद्ध करा की तर आपल्याला सिद्ध करायला सांगितले तर सिद्ध करा की CA वर्ग बरोबर CB गुणिले CD. CA वर्ग बरोबर CB गुणिले CD. तर हे अशा प्रकारे आपल्याला हे पूर्ण करायचं आहे. तर या ठिकाणी पहा आता या ठिकाणी CA म्हणजे काय पहा या ठिकाणी बाजूच आहे. CB म्हणजे सुद्धा बाजू आहे ही CB बाजू आहे आणि CD ही या ठिकाणची बाजू आहे. तर या ठिकाणी आपल्याला दोन त्रिकोण निवडायचे आहेत आणि ते दोन त्रिकोण समरूप दाखवून पुन्हा आपल्याला बाजू घेऊन बाजूंचा का ते दोन त्रिकोण समरूप दाखवून त्यांच्या बाजू काय घ्यायचे तर प्रमाणात घ्यायचे आहेत आणि त्या ठिकाणी आपण तिरकस गुणाकार केल्यानंतर पुन्हा या ठिकाणी हे उदाहरण नंबर 7 ज्या प्रकारे होतं त्या प्रकारे आपल्याला हे सोडवता येईल. ओके, तर या ठिकाणी CA वर्ग आला म्हणजे दोन वेळेस CA असणार आहे म्हणजे काय होईल CA वर्ग होईल तिरकस गुणाकार केल्यानंतर. तर ठीक आहे हे सिंपल उदाहरण आहे. तर या ठिकाणी दोन त्रिकोण कोणते घ्यायचे तर पहा बाजू पहा CA या ठिकाणी CA आहे. CB म्हणजे ही बाजू आहे म्हणजे मोठा त्रिकोण ABC हा एक घ्यावा लागेल. नंतर CD म्हणजे या त्रिकोणाची बाजू झाली म्हणजे या ठिकाणी त्रिकोण कोणता या ठिकाणी ADC. तर दोन त्रिकोण घेऊया आपण कोणते दोन त्रिकोण BAC आणि दुसरा ADC. तर या ठिकाणी घेतो मी त्रिकोण पहिला त्रिकोण B पासून सुरुवात करू ज्याप्रमाणे नाव दिलेलं आहे पण त्याचप्रमाणे नाव घेऊ. त्रिकोण ABC व त्रिकोण दुसरा कोणता दिलेला आहे त्या ठिकाणी ADC मध्ये. तर या दोन त्रिकोणांमध्ये आपल्याला काय घेता येईल पहा पहिल्या त्रिकोणामध्ये
आता आपल्याला हे दोन त्रिकोण समरूप दाखवायचे आहेत, म्हणजे आपल्याला या ठिकाणी पाहिल्यानंतर लक्षात कोणता येतोय, BAC हा व्यवस्थित दिसतो की ADC हा आपल्याला व्यवस्थित दिसतो. तर आपण या ठिकाणी ADC ज्याप्रमाणे आहे हा सिंपल आहे, आपल्याला पटकन लक्षात येतोय हा ADC. तर या ठिकाणी आपल्याला D आणि कोणता सारखा आहे A, म्हणजे D या ADC सारखा दिसणारा आपल्याला दुसरा कोणता काढायचा आहे, BAC. तर या ठिकाणी मी त्यासारखा दिसणारा हा दुसरा काढतो. ओके, तर या ठिकाणी आता या ठिकाणी C हे नाव आहे, या ठिकाणी C नाव, म्हणजे C आणि या ठिकाणी C असायला पाहिजे. नंतर हा D कोणाची एकरूप आहे, तर ह्या A बरोबर एकरूप आहे, म्हणजे D, तर या ठिकाणी पाहिजे A, म्हणजे राहिले काय या ठिकाणी हे B नाव राहिले, म्हणजे BAC ADC हे दोन त्रिकोण. तर या ठिकाणी या दोघांमध्ये आपल्याला काय काय एकरूप मिळेल पहा. या ठिकाणी दोघांमध्ये एकरूप आपल्याला हे समरूप दाखवण्यासाठी एक तर त्रिकोण यांचे कोण एकरूप पाहिजेत किंवा बाजू प्रमाणात पाहिजेत. तर या ठिकाणी आपल्याला कोणांबद्दल माहिती आहे. या ठिकाणी कोण A आणि कोण D हे एकरूप आहेत, म्हणजे ज्या ठिकाणी दिलेले आहे आपल्याला, म्हणजे कोण BAC एकरूप कोण कोणता आहे, ADC हे आपल्याला काय आहे, दिलेले आहे. नंतर यानंतर आपल्याला कोण C आणि कोण C एकरूप घेता येईल. का एकरूप घेता येतील, तर हे कसे आहेत, दोघांमध्ये सुद्धा सामायिक आहे. ओके, म्हणजे हे दोन त्रिकोण आपल्याला काय सांगता येईल, म्हणून त्रिकोण कोणता आहे, त्रिकोण BAC समरूप त्रिकोण काय होईल, ADC. परंतु कोणत्या कसोटीनुसार, दोन कोणाच्या जोड्या एकरूप मिळालेत, म्हणजेच कोको कसोटी. ओके, तर या ठिकाणी हे दोन त्रिकोण आपण कोको या कसोटीनुसार काय दाखवले, समरूप दाखवले. म्हणजे दोन समरूप असतील तर बाजू कसे घेणार, म्हणून या ठिकाणी म्हणता येईल, म्हणून बाजू, म्हणून या ठिकाणी काय म्हणता येईल, म्हणून बाजू काय असतात, प्रमाणात असतात. ओके, तर या ठिकाणी आपण बाजू प्रमाणात घेणार आहोत, म्हणजेच या नावावरून डायरेक्ट घेऊ किंवा ह्या आकृत्यांवरून घेतलं तरी चालेल. तर या ठिकाणी काय घेता येईल, BA छेद AD घेता येईल. ओके, म्हणजेच या ठिकाणी बाजू प्रमाणात घेऊ आपण BA छेद या ठिकाणी AD. ओके, BA छेद AD. नंतर AC छेद काय होईल, DC बरोबर, AC छेद DC बरोबर BC छेद AC, BC छेद AC. तर या ठिकाणी पहा आपल्याला हे दाखवायचं आहे. मग या ठिकाणी आपण कोणते गुणोत्तर घेणार पहा, CA आहे, CA म्हणजेच AC असेल तर AC आहे. नंतर CB म्हणजे या ठिकाणी BC आहे, आणि CD म्हणजे DC आहे. तर आपल्याला या उलट लिहावं लागेल, म्हणजे आपल्याला याची गरज लागणार नाही, म्हणजे आपण हे घेऊया, परंतु ह्याला उलट लिहावं लागेल. आपल्याला ACला काय लिहावं लागेल, CA, DCला काय लिहावं लागेल, इथे CD आहे, मग DCला आपण CD लिहू बरोबर. BCला काय घ्यावं लागेल, आपल्याला CB आहे, मग CB घेऊ, आणि ACला काय घेऊ, AC म्हणजेच काय आहे, CA. तर या ठिकाणी आपल्याला घेता येईल. तिरकस गुणाकार करू, या ठिकाणी तिरकस गुणाकार करून काय मिळेल पहा, CA गुणिले CA म्हणजेच काय होईल, CA वर्ग बरोबर CB गुणिले CD म्हणजेच काय राहील, CB गुणिले CD यांचा गुणाकार होईल. म्हणजे हे आपल्याला या ठिकाणी काय करता येईल, सिद्ध करून दाखवता येईल. या ठिकाणी पहा, सर्व जे उदाहरणं आपण पाहिले हे कशावरती आहेत की दोन त्रिकोण समरूप दाखवणे, पण कशाचा वापर केला आपण, त्यासाठी कसोट्यांचा वापर केला. तर या ठिकाणी आपल्याला त्या 4 कसोट्या आहेत, ह्या सर्व महत्त्वाचे आहेत, आणि त्या 4 कसोट्या आधारित आपण पूर्ण ही सराव संच पाहिलेली आहे. ओके, ही महत्त्वाची आहे. या ठिकाणी उदाहरण काही वेळेस 2 मार्क किंवा 3 मार्कासाठी या टाईपचे उदाहरणे, या सराव संचमधले उदाहरण हे विचारले जाऊ शकतात.